हाय, नमस्कार सगळ्यांना. हाय गीतेश, आहात का तुम्ही इथे? निहा दीदी सर आलेत, लाईव्ह सुरू करू. हो, झाली ऑलरेडी, लाईव्ह सुरू झाली आहे. गीतेश प्लीज तुम्ही लिंक, मी तुम्हाला लिंक शेअर करते ती, त्याच्यावरती क्लिक करून सगळ्या गोष्टी म्हणजे अलाउड करून तुम्ही स्ट्रीम जॉईन करू शकता. मी कमेंट पोस्ट करते. माझा आवाज ऐकू येतोय का? माझा आवाज ऐकू येतोय का? जरा सांगा ना प्लीज. हाय तोशू, हॅलो. हाय हाय सुजाताई. ओके ओके, ग्रेट. एकच मिनिट हा, माझ्या इथं खूप जास्त पाऊस आहे. हाय हाय विद्याताई. ओके, एकच मिनिट. ओके, ग्रेट. चालेल आहे सेटिंग फायनली. हा तोशू, थोडस त्यांना एक्सप्लेन करणं. हॅलो. ओके ओके. येस. हाय, हॅलो, नमस्कार. नमस्कार. येस, येतोय का आवाज माझा तुमचं नाव? व्यवस्थित? हो हो, अगदी व्यवस्थित आवाज ऐकू ओके. येतोय. अ, माझा आवाज फक्त जरा घुमतोय का वगैरे, प्लीज जरा सांगा ना कमेंट करून कोणीतरी. नाही. हाय जीएस. हो हो, अगदी व्यवस्थित आवाज ऐकू येतोय. अ, माझा आवाज फक्त जरा घुमतोय का वगैरे, प्लीज जरा सांगा ना कमेंट करून कोणीतरी. हाय जीएस. ओके. तुमचं दुसऱ्या कुठल्या डिव्हाइस वरती सेम लाईव्ह सुरू आहे का? कारण ती जर असेल नाही. तर तुम्हाला. ओके, मला माझाच आवाज करण परत ऐकू येतोय. त्याचं रिझन मला कळत नाहीये. ओके, माझा आवाज ऐकू येतोय प्रॉपर? मला असं हो, वाटतं डबल युट्यूब येतोय वर चालू आवाज. होतं, त्याच्यामुळे दोन आवाज येत होते बहुतेक. मे बी मे बी मे बी. ओके, आता ओके. प्लीज कमेंट करा, आता ओके आहे का? हॅलो, परत परत येतोय आवाज, अजून पण का? आता येतोय का व्यवस्थित? हॅलो, आता येत आहे क्लिअर. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. सो ओके. आपण आता सुरू करायला काही हरकत नाहीये. आपले पण काही जण जॉईन झालेत. विद्याताई आलेली आहे इकडे, आणि मंदार हॅलो आलेला विद्याताई. आहे. अरे बापरे, बर. हो. ओके. मंदारनी गेल्या की पहिली बर का, इंडॉलॉजीच्या हिशोबाने पहिली जॉईंट लाईव्ह होती माझी या चॅनल वरती. आणि खूप छान झाली. सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला होता. आणि मंदारमुळे माझा खूप कॉन्फिडन्स, म्हणजे माझा कॉन्फिडन्स इतक्या लेवलला मोठा झाला की मी डायरेक्ट आमच्या कॉलेजच्या टॉपर सोबत दुसरी जॉईंट लाईव्ह घेतलेली. नाही, टॉपर हा योगायोग होता. पण खूप मजा आली इंडॉलॉजी करताना. आणि म्हणजे खूपच. मंदार सारख्या सिन्सिअर मुलाला थोडस पुश देऊ शकलो की तू पण केलं पाहिजेस, तुला आवड आहे तर तू टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शिकलं पाहिजेस, हे खरंय सांगता आलं. खरं. त्यामुळे मजा खरंय आली. खरंय. इंडॉलॉजी करण्यात मजा खूप. आणि अजूनही आता ते चालू आहे. अजून चालू आहे, राईट राईट. तुमचा व्हिडिओ ऑफ झालाय का गीतेश? एकदा चेक कराल नाही का? नाही, व्यवस्थित किंवा चालू आहे. मला व्यवस्थित मला दिसतोय तुमची. बघ. ओके, परत एकदा क्लिक करून तुम्ही म्हणजे ऑफ करून परत ऑन करून बघा ना एकदा. तुमची स्क्रीन फ्रीज झालीये. हाय आता हर्षू, हॅलो सगळ्यांना. हा, आता ओके. 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 मे बी नेटवर्क इश्यूमुळे शक्यता आहे की असं झालं असेल. असेल. हाय हा.
पाऊसही हॅलो येतोय. योगिता, सगळ्यांना हॅलो. मी कमेंट तुमच्या सगळ्यांच्या नंतर वाचते आता. मलाच ऍक्च्युली आज खूप जास्त टेन्शन आलंय गीतेशशी बोलायचंय प्लीज, म्हणून. टेन्शन मला जास्त आलंय कारण मी हे पहिल्यांदा करतोय अच्छा, ओके. लाईव्ह सेशन, म्हणजे युट्यूब लाईव्ह. मला माहिती पण नव्हतं हे काय कसं करायचंय. बट येस, आय एम रेडी. स्ट्रीम यार्ड पहिल्यांदाच वापरतोय मी. पण ओके हा ओके. म्हणजे विषय मी पण आता विषय ऍक्च्युली इंटरेस्टिंग आहे. विषय इंटरेस्टिंग आहे. ओके ओके. सो गीतेश बेहरे हे नाव आता आपण टायटल मध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यांनी वाचलेलंच आहे आणि मे बी तुम्हाला उत्सुकता असेल, पण आता मी आता परत एक हिंट दिली की हे आमचे टॉपर पण होते. तर गीतेश, प्लीज जरा तुमच्याबद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन द्या ना, की तुम्ही आधी काय करत होता, तुमचं म्हणजे फील्ड काय आहे आणि इंडॉलॉजी मध्ये तुमचे म्हणजे इंटरेस्ट कसे, तुम्ही कसं इकडे वळलात? येस, नक्की. माझं नाव गीतेश बेहरे. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. मी पुण्यातल्या SP कॉलेजमधनं कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि ते करत असताना कॉमर्स ग्रॅज्युएट्सकडे भरपूर वेळ असतो. तर मला असं वाटलं की आपण मॅक्स मुलर भवन पुणे इथे चांगलं जर्मन शिकवतात. तर आपण जर्मन शिकून बघूयात. आपण त्याच्यामधनं आपल्याला काही संधी मिळू शकली किंवा आपण पुढे काही करू शकलो तर चांगलं ठरेल. म्हणून मी मॅक्स मुलर मधनं जर्मन शिकलो आणि मला तिथनंच नोकरीची संधी मिळाली जर्मन भाषांतरकार म्हणून. बंगलोरमध्ये रॉबर्ट बॉश नावाची कंपनी, कदाचित माहिती असेल तुम्हाला, तिथे मला संधी मिळाली. त्यानंतर मग जर्मन भाषा, तिच्याबरोबरच मग मला फ्रेंच आणि इटालियन भाषा शिकण्याची पण संधी मिळाली नोकरी करत असतानाच. तर नोकरी करत असताना काहीतरी शिकत राहायचं हे माझ्या डोक्यात होतं आणि ते माझ्या नोकरीच्या जागेमुळे सुद्धा मला तसं फायद्याचं झालं. माझी नोकरीची जागा पुण्यात इतरांच्या मानाने खूपच जवळ होती. त्यामुळे नोकरी करता करता हे सगळं मी शिकू शकलो, अगदी इंडॉलॉजी सुद्धा. तर हे शिकून झाल्यानंतर नोकरीत स्थिर स्थावर झाल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला प्राचीन भारतीय ज्या काही गोष्टी आहेत, साहित्य आहे, कला आहे, मंदिर स्थापत्य, मूर्तिशास्त्र, धर्म, या गोष्टीमध्ये रस आहे. तर आपण त्या बाबतीत काही करू शकतो का? काही अभ्यास, म्हणजे काही असा स्ट्रक्चर्ड अभ्यास होऊ शकतो का याचा? तर मला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाबद्दल कळलं की तिथे असे कोर्सेस होतात आणि ते सुदैवाने शनिवार रविवार जेव्हा मला सुट्टी असते तेव्हाच ते होतात. तर मग आपण त्या कोर्सेस, म्हणजे तो मास्टर्सचा कोर्स जॉईन करावा MA इंडॉलॉजीचा आणि त्याच्यामध्ये बघूयात काय आपल्याला नवीन सापडतंय. तर तो जॉईन केला आणि खूप मजा आली. खूप चांगले शिक्षक, खूप वेगवेगळ्या त्यांच्याकडून इन्साइट्स म्हणतो किंवा दृष्टिकोन मिळतो म्हणतो आपण, तशा गोष्टी समजत गेल्या. मला त्याच्यामध्ये अजूनही असं निवड ठरवता येत नाही की मला प्राचीन भारतातलं काय आवडतं. मला सगळंच आवडतं. असं होतं की मला अगदी साहित्यापासनं, कलेपासनं, त्याच्यामधल्या राजकीय, सामाजिक, कारण आपण असं शिकलोय की ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. तुम्ही एकाच गोष्टीचा अभ्यास करू म्हणालात तर तो होणं शक्य नसतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टीतला रस संपत नाही आणि ते अजून चालू आहे प्रोसेस. आणि मला महत्वाचं सांगायचं, सॉरी, हा, बोला बोला. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे हे करत असताना मंदारची ओळख झाली. तो माझा ऑफिसचा कलिग. तर आम्ही दोघांनी असं ठरवलं की आपण हा अभ्यास करतोय तर याला काहीतरी स्वरूप दिलं पाहिजे. आपण याच्यासाठी, हे सतत टिकून राहण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोविडचा लॉकडाऊन लागला. मग भेटणं किंवा काही इतर ऍक्टिव्हिटीज, व्याख्यानं सगळी बंद झाली. मग आम्ही आमचा ब्लॉग सुरू केला. त्याच्यात दोघं चर्चा करून आमचा बिंबकोश हा ब्लॉग बद्दल तुम्हाला मध्यंतरी मागच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांना माहिती मिळालीच आहे मंदारकडनं. तर तो ब्लॉग आम्ही सुरू केला आणि तो ब्लॉग अजून चालू आहे. सो इंडॉलॉजी बद्दलच्या सगळ्या गोष्टी सध्या चालल्यात. सध्या चालू आहे. तुम्ही येस. जे म्हणालात ना की आपल्याला एक विषय निवडता येत नाही, मला असं वाटतं टीमवीच्या सगळ्याच स्टुडंट्सचा हा प्रॉब्लेम आहे. ही एक गोष्ट, आणि त्याचं रिझन मला असं वाटतं की आपल्याला जे टीचर्स होते ना तिकडे, ते प्रत्येक जण प्रत्येक विषयाची स्पेशालिटी असलेले होते. आणि बरोबर. म्हणजे फक्त स्पेशालिटी नाही तर ती त्यांची पॅशन होती. म्हणजे बरोबर आहे. मंजिरी मॅम च आपण ऐकल्यानंतर परत तोच विषय वेगळ्या अँगलनी, म्हणजे कुठेतरी आपण नाणी बघितली आणि दुसरीकडे आपण जर पॉलिटिकल हिस्ट्री बघत असू
बापट सरांकडून आपण ते ऐकत असू, तर आपल्याला त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या इंटरेस्टिंग म्हणजे वेगवेगळ्या बरोबर. ऍस्पेक्ट्सनी इंटरेस्टिंग वाटत राहिल्या. बरोबर. त्यामुळे ते आपल्या टीचर्सनं जमलंय छान, की आपण तो त्यांनी आपल्या सगळीकडं अगदी, एंगेज अगदी. आपण राहू पद्धतीने. अगदीच. आणि त्यांच्या अभ्यासाला एक दिशा पण आहे, म्हणजे दिशा देण्याचं पण त्याच्यामध्ये एक कसब आहे त्यांच्याकडे, की तुम्ही कसं शिकलं पाहिजे किंवा काय शिकलं पाहिजे, कसं तुम्हाला त्याच्यामध्ये पुढे काय करता येऊ शकतं वगैरे राईट, गोष्टी राईट. ते आपल्याला सांगत असतात विविध प्रकारे. अगदी थेट सांगितलं नाही तर इनडायरेक्टली तरी ते आपल्याकडे येत असतं त्यांच्याकडून. तर खरंच, त्याचा खरंच. खूप फायदा झाला. विद्याताईंनी छान आठवण करून दिली आहे. खरे सर. सो आपल्याला मला असं वाटतं, की तसा तर आपल्याकडं म्हणजे जो राईटअप आहे, त्या राईटअप वरतीच खरं तर आपल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला अभ्यासता येतात. आणि खरे सरांमुळे त्या अँगलनी आपल्याला ज्या काही गोष्टी सोप्या करून कळल्यात ना, की आपण बरोबर. सगळ्याचे रेफरन्सेस सर्च करू शकतो. सो बरोबर आहे ते, की खरे सर एक खूप महत्वाचा दुवा आहेत खरं तर आपल्याला ज्या काही गोष्टी कळतात खरंय, खरंय. त्याच्या. आणि त्यांचं म्हणजे खरे सरांचं वैशिष्ट्य असं की क्लॅरिटी ऑफ थॉट्स हे वर्गात आल्यापासनं, की आज मी काय शिकवणार आहे आणि आज मी कुठे थांबणार आहे आणि मी काय कुठल्या नोट्स तुम्ही लिहिल्या पाहिजेत, कुठलं तुम्ही फक्त ऐकलं पाहिजेत, ह्याही गोष्टी त्यांच्यासाठी मनात त्यांचा पूर्ण लेक्चर एकदा घोटून घेतलेलं असतं असं वाटतं ते वर्गात आले की. त्याच्यामुळे बरोबर. खूपच मजा येते. त्यामुळं आता आता ही लाईव्ह कायम इकडे पण असणार आहे YouTube वरती, ती Facebook वरती पण अपलोड होणार. तर मी आपल्या सगळ्या टीचर्सना मी आत्ताच सांगते, की गीतेश टॉपर असले तरी मी अजून खूप धडपडतेय. त्यामुळे काही जर माझ्या चुका झाल्या, तर मी त्या सुधारायचा प्रयत्न करेन. म्हणजे आपले फ्रेंड्स पण असतात जे सांगतच असतात, की अगं हा मुद्दा थोडासा वेगळा वाटतोय मला. हा जरा बघायला पाहिजे, एकदा विचारून चौकशी कर याची वगैरे. सो चालू आहे अजून प्रोसेसमध्ये, पण आता तुमच्यासारखे लोक जॉईन होतात म्हटल्यानंतर आमच्या ज्ञानात भर पडणार आहे हे नक्की. माझ्या आणि अजून पण काही ज्यांनी इंडॉलॉजी शिकलेले नाहीये, तर बरोबर. त्यांना पण भरपूर माहिती मिळेल आता. येस. सो गौरी बद्दल परवा लाईव्ह झाली होती मंदारची, आणि जी सगळ्यांना खूप जास्त आवडली. तर मंदारनी एक वेगळा प्रकार सांगितला, आणि आता पार्ट 2 म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की बेसिक आपला झालेला आहे कोर्स आणि आता आपण ऍडव्हान्स कडे वळतोय. सो बरोबर. गौरी म्हणजे काय तुमच्या घरी गौरी असतात का? आमच्याकडे असतात, म्हणजे आमच्याकडे खड्याच्या गौरी असतात. आपण ओके. छोट्या वाटीमध्ये अक्षदांवर गौरी मांडून 5 खड्यांच्या त्या घरी हम्म. देवघरामध्ये मांडल्या जातात. अ, अच्छा. मला त्याच्या सुरुवातीला त्याच्याबद्दल सांगण्याच्या आधी म्हणजे मंदारच्या काही मुद्द्यांचा मी कधी परत एकदा उच्चार करीन. काही त्याचे मुद्दे परत येतील. पण त्याच्यामध्ये पहिल्यांदा मला असं वाटतं, की त्याचं धार्मिक महत्त्व काय हे आपल्याला आधी पाहायला पाहिजे. गौरींचं धार्मिक महत्त्व काय? तर तुमच्या असं हम्म. लक्षात येईल, की चैत्र महिन्यापासनं फाल्गुन महिन्यापर्यंत आपलं मराठी किंवा भारतीय आपण म्हणूयात मराठी कॅलेंडर असतं. तर हम्म. त्याच्यामध्ये चैत्रगौर ही पहिली, नंतर मंगळागौर, हरतालिका आणि ज्येष्ठागौर म्हणजे भाद्रपदात जी येते ती ज्येष्ठागौर, ह्या 4 नावांनी गौरीपूजन महाराष्ट्रात होतं. म्हणजे भारताच्या इतर भागात विविध नावांनी ते पूजन होतं, पण आपण फक्त सध्या महाराष्ट्राचा विचार करूया. तर ह्या 4 नावांनी ते पूजन होत असतं. आणि मूलतः हे शाक्त पंथ ज्यांनी स्त्री शक्तीला सर्वात महत्त्वाची शक्ती मानलेलं आहे आणि ते त्यांच्या पंथामध्ये, शाक्त पंथामध्ये ह्या पूजनाचा ते पुरस्कार करत आलेले आहेत. त्यांच्या प्रभावामधनं ह्या विविध काळामधल्या, विविध महिन्यांमधल्या म्हणूयात, गौरींचं पूजन आपल्याकडे आलेलं आहे. मग ते काही सुवासिनींनी करायचंय, काही कुमारिकांनी करायचंय. पण ह्या सगळ्या प्रथा, परंपरा ह्या शाक्तांकडून आलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. म्हणजे शाक्तांना हम्म. तसंच विष्णूची उपासना करणारे वैष्णव, तसं शक्तीची उपासना करणारे शाक्त. म्हणून ते आपण त्यांना शाक्त पंथ असं म्हणतो. तर आणखी एक ह्याचं वैशिष्ट्य असं आहे, आता आपण ह्या सगळ्या गौरी पाहिल्यानंतर आता आपण आजच्या मुख्य मुद्द्याकडे म्हणजे ज्येष्ठा गौरींकडे वळूया. तर ह्या ज्येष्ठा गौरींचं वैशिष्ट्य काय? तर ज्येष्ठा गौरी जेव्हा येतात तेव्हा म्हणजे साधारणपणे भारतीय सण किंवा महाराष्ट्रातले सण हे तिथीप्रधान असतात. म्हणजे अगदी साधं उदाहरण आपण जर पाहिलं तर गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच साजरा करावा लागतो.
त्या दिवशी ती तिथी महत्वाची असते तो सण साजरा करताना. पण ज्येष्ठा गौरीचा हा सण जो आहे हा नक्षत्र प्रधान आहे. नक्षत्र प्रधान म्हणजे गौरी तिथी कुठलीही जरी असली तरी ज्या दिवशी अनुराधा नक्षत्र असतं त्या दिवशीच त्यांचं आवाहन केलं जातं, म्हणजे त्यांचं आगमन होतं. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचं पूजन होतं आणि मूळ नक्षत्रावर त्यांचं विसर्जन केलं जातं. त्याच्यामुळे हा नक्षत्र प्रधान सण असा म्हटला जातो. आणखी एक ह्याच्या मध्ये महत्वाचा मुद्दा आहे. काही जे सण नक्षत्र प्रधान आहेत त्याचं प्राचीनत्व तिथी प्रधान सणांपेक्षा जास्त आहे असं आपल्याला लक्षात येतं. कारण प्राचीन भारतीय परंपरेमध्ये चंद्राच्या कला किंवा सूर्याचं उगवणं, मावळणं ह्याच्यापेक्षा नक्षत्रांवरनं स्थिती आणि नक्षत्रांवरनं तुमचं दिवस ठरवणं हे सर्व प्राचीन मानलं जातं. त्याच्यामुळे हा सण तितका जुना असण्याची शक्यता आहे असं आपल्याला दिसतं गौरींचा. तर ही नक्षत्र प्रधान सण आहे असं आपण समजूयात. ओके, ओके. पण मग म्हणजे आपण आता वेगवेगळ्या भागातल्या तर परंपरा आपण डिस्कस करणार आहोत. पण त्याच्या आधी मला एक खूप बेसिक प्रश्न विचारते मी, की ही गौर म्हणजे नक्की कुठली देवता? म्हणजे कारण वेगवेगळी नेहमी आपल्याला त्याची कोण म्हणतं पार्वती आहे, कोण म्हणतं की लक्ष्मी आणि अलक्ष्मीची ती पूजा आहे. तर एक्झॅक्टली हे काय आहे नक्की? अगदी म्हणजे साधा गौरी या शब्दाचा फोड करायची झाली तर गौरी म्हणजे जी गौरी आहे ती, जी गौरवर्ण आहे ती. तर ह्याच्याबद्दल एक पुराण कथा अशी आहे की पार्वती ही काळी होती, शंकराची पत्नी मूळ. आणि शंकर स्वतः कर्पूर गोरा असल्यामुळे त्यांनी तिला रंगावरनं चिडवलं की तू कशी काळी आहेस. त्यामुळे चिडली आणि ती तपश्चर्येला बसली आणि तिने ब्रह्मदेवाला त्याच्याकडनं वरदान प्राप्त करून घेतलं आणि तो म्हणाला की तू आजपासून गोरी होशील आणि ती गौरवर्ण झाली आणि तेव्हापासून तिला पार्वतीलाच गौरी म्हणायला लागले अशी एक दंतकथा आपल्याला किंवा एक पुराण कथा ऐकायला मिळते. तर त्यामुळे ओके. असं आहे की पार्वती ही गौरी ह्या नावाने आपल्याकडे तिचं आगमन केलं जातं. पण तरी सुद्धा भाद्रपदात जी तुम्ही आता जसं म्हणालात, भाद्रपदात जे आपण ह्या महिन्यात जे आता आपण गौरी पूजन करतो, तर ती येणारी गौरी ही सगळीकडे पार्वती म्हणूनच पूजली जाते असं नाही. काही ठिकाणी, काही समाजांमध्ये ती गणपतीची बहीण सुद्धा मानली जाते. ती थोरली म्हणजे ज्येष्ठा, कनिष्ठा जसं कालच्या आपल्या लाईव्हमध्ये झालं, त्याप्रमाणे ती काही ठिकाणी म्हणजे मराठवाड्यामध्ये तिला महालक्ष्मी असंही म्हटलं जातं. त्याचा तसा पार्वतीशी काही संबंध नाहीये. किंवा आता म्हणजे कोकणस्थ समाजामध्ये, कोकणस्थ ब्राह्मण समाजामध्ये किंवा किनारपट्टीच्या काही इतर समाजांमध्येही खड्यांच्या स्वरूपात तिचं पूजन केलं जातं. त्या खड्यांची संख्या वेगवेगळी असते. मग त्या काही जलदेवता आहेत का, सप्तमातृका आहेत का, असेही त्याच्याबद्दल बरेच प्रवाद आहेत. हा मुख्य लोकधर्मातनं आलेला सण असल्यामुळे ह्या कुठल्यातरी लोकदेवता असाव्यात, ज्यांना आपण आपल्या आत्ताच्या नागर धर्मामध्ये त्यांचं परिवर्तन करून त्यांना रूप देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला इथे दिसतो. म्हणून वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या समाजांमध्ये गौरींचं नक्की कोण आहेत ह्याच्याबद्दल थोडासा वैविध्य आपल्याला दिसतं. आपण इकडे एक छोटीशी गोष्ट क्लिअर करूया. ज्या नव्याने ऐकत असतील तर त्यांना कदाचित नागर धर्म आणि लोकधर्म या हा, गोष्टी लक्षात नाही येणार. तर त्याच्याबद्दल काही सांगाल का? नागर धर्म म्हणजे अगदी साधं सांगायचं झालं तर म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आता पाडव्याचं चैत्र शुद्ध प्रतिपदेचं उदाहरण दिलं तर ते नागर धर्मामध्ये येणार आहे किंवा विष्णूशी संदर्भात एकादशीचं व्रत जे आहे ते नागर धर्माशी संबंधित आहे. पण म्हणजे तुम्हाला आता लोकधर्म सांगायचं झालं तर नागपंचमीची जी पूजा आहे किंवा बेंद्राची किंवा बैलपोळ्याची जी बैलांची पूजा आहे ह्या सगळ्या किंवा अजून उदाहरण द्यायचं झालं लोकधर्माचं तर आपण ह्याच्यामधली जी नागनरसोबाची पूजा म्हणतो म्हणजे जिवतीच्या कागदावर ज्या काही विविध देवता आपल्याला दिसतात या लोकधर्मातनं आलेल्या पूजा आहेत. ह्याचा थेट लोकांशी संबंध आहे. म्हणजे जसं नागपंचमीचं आपण म्हटलं की नाग आणि शेतकरी ह्या माणसाचं ह्यांचं नातं थेट आहे. त्याच्यामुळे ती नागाची पूजा केली जाते, जी नंतर नागर समाजाने सुद्धा मान्य केली आणि ती त्यांच्या प्रकारे त्यांनी ती
साजरं करायला सुरुवात केलेली आहे. पण हे मूळ आलेलं आहे म्हणून असा हा नागर आणि लोकधर्म असा हा फरक साधारणपणे सांगता येतो. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की लोकांना जगताना ज्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली आणि साध्या भोळ्या पद्धतीने त्यांनी ज्या काही गोष्टी सुरू केल्या त्या बरोबर. लोकधर्माशी कनेक्ट आहेत असं आपण म्हणू परफेक्ट, शकतो. परफेक्ट, परफेक्ट. ओके ओके ओके. सो आता तुम्ही सांगत होतात का अजून काही याच्याबद्दल? नाही, नाही, नाही. ओके एवढंच. ओके. ओके. आता खरं तर भारत म्हणजे आपण म्हणतो की विविधतेने नटलेला देश आहे आणि भारत कशाला आपण साधं महाराष्ट्र म्हटलं तर महाराष्ट्रात सुद्धा त्यातल्या त्यात बघा म्हणजे आता युट्यूबवरती आम्ही बघत असतो बरं का की वेगवेगळे युट्यूबर्स आहेत. तर कोणीतरी खूप खानदेशी आहेत, कोणी विदर्भातले आहेत, कोणीतरी पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, कोणीतरी कर्नाटक बॉर्डरचे आहेत. तर तो त्यांचा असा एक म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये ते म्हणजे तसे हेल असतात किंवा वेगवेगळं. त्यांचं थिंकिंग थोडंसं वेगळं. हां. तर हे आपले जे महाराष्ट्रामध्ये पण असे जे वेगवेगळे भाग आहेत आपण म्हणतो. तर त्या तुम्हाला काय म्हणजे त्या सगळ्यामध्ये सुद्धा गौरींच्या पूजा सगळीकडे केल्या जातात का? आणि केल्या जात असतील तर त्यांच्याबद्दल काही आम्हाला थोडी माहिती तुम्ही सांगाल का? हो, आपण आता पुढचं जे कोकणात. आपलं चर्चा आहे, ती आपण त्या 3 दिवसांमध्ये विभागूयात. म्हणजे गौरी अगदी. आवाहनाचा दिवस, म्हणजे आवाहनाच्या काय पद्धती आहेत, त्याची काय वैशिष्ट्ये आहेत. नंतर पूजनाचा दिवस, म्हणजे दुसऱ्या दिवशी काय विविध पद्धती आहेत, तो एक भाग बघूयात आणि विसर्जनाच्या काही पद्धती आहेत का बघूयात. तर आवाहनामध्ये तुम्ही म्हणालात तसं, जसं भाषेचं वैविध्य आहे, एकेकाळी कपडे नेसण्याचंही वैविध्य होतं, जे आता हळू संस्कृतीचं सपाटीकरण जसं होत चाललंय तसं त्याही गोष्टींचं सपाटीकरण होतंय. पण एकेकाळी नेसण्याची पद्धत, कुंकू लावण्याची पद्धत ह्या किंवा अगदी साधा अंबाडा घालायची पद्धत सुद्धा प्रत्येक महाराष्ट्रामधल्या गोष्टी मी सांगतो, ही सुद्धा विविध असल्याचे आपल्याला दिसून येतं. तर हो. त्याप्रमाणे धार्मिक बाबतीत किंवा अगदी गौरीच्या सणाचा किंवा गौरी आवाहनाच्या सुद्धा विविध पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आता किनारपट्टीचा पासून आपण सुरू करूयात. कोकण किनारपट्टीचा जो कोळी समाज आहे, त्यांच्यामध्ये प्रत्येक घरी गौर बसते असं नाही. त्यांनी एक ठराविक काही 4 घरं त्यांची जी कोळ्यांची वस्ती असते, वाडी असते. त्याच्यामधली 4 महत्त्वाची मानाची घरं असतात. त्यांच्याचकडे गौरी बसते. तर ते काय करतात 5 कुमारिका 5 तेरड्याची झाडं घरी घेऊन येतात आणि तिच्यासाठी एक जागा चौरंग तयार केलेला असतो गौरीसाठी. त्याच्यावरती 5 झाडं एका कलशामध्ये किंवा एका अ, अ, भांड्यामध्ये तिची मांडणी करतात आणि तिलाच गौर म्हणून तिची पूजा केली जाते किंवा तिचं आवाहन केलं जातं. ओके. त्यानंतर किनारपट्टी म्हणजे साधारणपणे मुंबईच्या भागामध्ये आपण जर पाहिलं तर पाठारे प्रभू समाज आहे, पाचकळशी समाज आहे. त्यांच्याकडे सुद्धा तेरड्याचीच गौर असते. त्या तेरड्याच्या गौरीला ती मात्र एक कुमारिका असते आणि तिथे तेरड्याच्या झाडांचा असा गुच्छ ती घेऊन येते. त्याचीही संख्या प्रत्येक घराप्रमाणे बदलते. काही जण 5 झाडं आणतात, काही जण 11 झाडं आणतात. तर त्याची संख्या बदलते. पण ती तेरड्याचीच झाडं असावीत असा संकेत आहे. आणि ती घरभर रांगोळी काढलेली असते तिच्यासाठी. ही जवळ-जवळ सगळ्याच म्हणजे हे सोडले म्हणजे कुठल्या हे समाज विविध असले, तरी घरभर तिची पावलं काढायची किंवा विविध प्रकारे ती आली आहे किंवा ती सर्व घरभर गौरी फिरली आहे, फिरणार आहे, हे दाखवण्यासाठी पावलं काढली जातात. तशीच पाठारे प्रभूंकडे ती पावलं काढली जातात आणि त्या पावलांवरनं ती कुमारिका सर्व घरभर त्या तेरड्याच्या गौरीला फिरवते आणि खुर्चीवर ते तेरड्याची झाडं ठेवली जातात आणि त्यानंतर स्त्रियांचं काम तिथलं संपतं. म्हणजे तिला घरात घेणं, कुमारिकेने तिला फिरवणं, तिचं व्यवस्थित तिचं आगमन करणं. मग त्यानंतर मुखवटा. मग काही घरांमध्ये चांदीचा मुखवटा असतो, काही घरांमध्ये पितळेचा मुखवटा असतो. तर तो चांदी पितळेचा मुखवटा, हात, पाय, साडी ह्या सगळ्यांनी ते तेरड्याची झाडं जी गौर म्हणून आलेली असतात, ती ती झाकली जातात. तिला विविध दागिने, अलंकार घालून त्या खुर्चीवर जणू एखादी स्त्री बसलेली आहे, या स्वरूपात तिची मांडणी केली जाते आणि ही सगळी जी कामं आहेत, ही सगळी कायस्थ प्रभूंकडची म्हणजे सिकेपी मंडळीतली पुरुष मंडळी करतात, असं आपल्याला दिसतं. त्याला गौर बांधणं असं सिकेपींमध्ये वाक्प्रचार आहे.
तर ती गौर बांधण्याचं काम पुरुषांकडे असतं आणि ती काम ती मंडळी करतात. हे पहिल्यांदा ऐकलंय बरं का. किती चांगलंय ते. त्यांचा आदर्श सगळ्यांनी घ्यायला पाहिजे, कारण गौरी गणपतीत खरंच खूप कामं असतात. त्यामुळे सगळ्यांनी हा हा आदर्श घ्यावा, परंपरेत थोडे चेंज करून टाकावे. मला असं वाटतं परंपरेनेच हे आपल्यावर घालून दिलेलं आहे, बंधन म्हणूयात किंवा जबाबदारी म्हणूयात, की सगळ्यांचा सहभाग असल्याशिवाय सण साजरा करू नका. त्याच्यामुळे बरोबर. स्त्रियांची पुरुषांची कामं वाटून दिलेली आहेत असं आपल्याला दिसतं. बरं. तसाच मला असं वाटतं त्यांच्याकडे नैवेद्य पण खूप मोठा असतो, हो, कायस्थ किंवा पाठारे प्रभूंकडचं, पाठारे त्यामुळे ते प्रभू. कारण एक असू तरी शकतं. मराठवाड्यामध्ये आणि देशस्थ ब्राह्मण मंडळींमध्ये आपल्याला नैवेद्याचं किंवा इव्हन म्हणजे घाटावर म्हणजे हम्म. देशावर जे आपण म्हणतो, देशावर. देशावर मग कुठलंही ब्राह्मण मंडळी किंवा ब्राह्मणेतर मंडळी असली तरी सुद्धा स्वयंपाकाचं किंवा नैवेद्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर केलेलं आपल्याला दिसतं त्यांच्यामध्ये, हो. त्या म्हणजे किनारपट्टीच्या मानाने. भंडारी समाज जो आहे किनारपट्टीवरचा, त्यांच्याकडे तिन्ही सांजेला 5 माहेरवाशिणी नदीकाठी जातात किंवा तळ्याकाठी, पाणवठ्याकाठी जातात आणि त्यातली एक जण असते ती डोळे मिटून नदीमधले 7 खडे निवडते आणि नदीकाठीच एक छोटासा चौक सारवला जातो. त्या चौकामध्ये तेरडा ठेवतात. परत तेरड्याची झाडं महत्वाची असतात आणि ते जे 7 खडे घेतलेले आहेत ते आणि पाणी असं एका कलशात भरलं जातं आणि तो कलश आणि ते तेरडा ह्याची पूजा केली जाते तिथेच नदीकाठी. तर ह्याच्यामध्ये हम्म. त्या कलशाला अगदी हळदी-कुंकवाचे पट्टे-बिट्टे ओढतात आणि तो घेऊन तो कलश एका स्त्रीच्या हातात आणि तो तेरड्याची झाडं असं दुसऱ्या स्त्रीच्या हातात असे ते वाजत-गाजत घरी घेऊन येतात. त्याच्यामध्ये ओ- तेरडा ही गौरी असते आणि तो जो कलश आहे तो सक्रोबा म्हणजे शंकर असतो. तर असं शंकर आणि पार्वती, म्हणजे शंकर आणि गौरी अशा दोघांचंही आवाहन भंडारी मंडळींमध्ये करतात किनारपट्टीच्या, असं आपल्याला दिसतं. अशी त्यांच्याकडे प्रथा आहे. शकरोबा, शकरोबा असं म्हटलं तुम्ही का सक्रोबा, सक्रोबा? सक्रोबा. शंकराचंच सक्रोबा. अपभ्रंश, शंकर ह्या शब्दाचाच अपभ्रंश आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये केलेला. ओके. अ, ओके. आता मी मगाचपासनं सांगितलं तोही भाग किनारपट्टीचा. आता आपण कोळी, सिकेपी आणि भंडारी मंडळी पाहिली. तशीच ब्राह्मण मंडळी किनारपट्टीची जी आहेत त्यांच्याकडे खड्याच्या गौरी असतात. 5, 7 किंवा 9 खडे पाणवठा काठून आणायचे. त्यांना हळद-कुंकू, फुलं व्हायची. घरी पावलांची रांगोळी काढलेली असते. त्याच्यावरनं घरभर ती गौर फिरवायची आणि त्यानंतर तिची देवघराजवळ किंवा घरात जर गणपती बसत असेल तर गणपतीजवळ स्थापना करायची. असा विधी कोकणस्थ ब्राह्मण मंडळीमध्ये आपल्याला आढळतो. ओके. तर त्यानंतर थोडंसं घाटावर म्हणजे डोंगराळ भागामध्ये ठाकर, वारली किंवा मल्हार कोळी ह्यासारख्या ज्या आदिवासी जमाती आहेत किंवा आदिवासी जे काही समाज आहेत, त्यांच्यामध्ये गौरी आवाहन आणखीनच वेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे आवाहनाच्या दिवशी घरातली मंडळी जंगलात जातात आणि 21 विविध झाडं जी आहेत, ती ठरलेली झाडं आहेत. म्हणजे दिसतील त्या झाडांच्या फांद्या नाही. काही ठराविक 21 झाडांच्या फांद्या ते गोळा करतात आणि एका कोऱ्या कापडामध्ये त्या बांधतात आणि घरी घेऊन येतात. घरी घेऊन आल्यावर उतरत्या छपराच्या घरावर पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे इरली असतात. इरली तुम्हाला माहिती असतील सगळ्यांना. पावसात काम करताना, भात बरोबर. लावताना बरोबर ते डोक्यावर असं पाऊस लागू नये शरीराला म्हणून विणलेलं असं इरलं असतं. तर त्या इरल्याखाली त्यासारखं त्यांचं घेतलेलं बरोबर. असतं. बरोबर. तर ते इरल्याखाली ही 21 फांद्यांची गौर झाकून ठेवतात संध्याकाळपर्यंत. आणि संध्याकाळी मग संध्याकाळ होईपर्यंत ती सकाळी आणलेली गौर झाकली, की दुपारी बायकांचं काम सुरू होतं. मग तांदळाच्या पिठीने म्हणजे जे आपण वारली पेंटिंग किंवा वारली कला पाहतो, तर ही धार्मिक त्याला स्वरूप आहे. म्हणजे हे घर छान दिसावं म्हणून आपण आता करतो शहरी लोकं. पण वारली लोकांसाठी किंवा तिथल्या आदिवासी लोकांसाठी ह्या कलेला धार्मिक महत्व आहे. त्याचं ते म्हणजे काही जणांना माहिती पण असेल, की वारली कलेमधले जे काय सिम्बल्स आहेत, त्याला काहीतरी धार्मिक महत्व आहे. तर तशा प्रकारची चित्र त्या स्त्रिया काढतात. आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गौरींच्या बाबतीत गोष्ट केली जाते त्यांच्यामध्ये,
की घरात शेणाचा आणि तांबड्या मातीचा असा एक पट्टा पूर्ण घरभर ते जमिनीवर काढतात. आणि संध्याकाळ एकच झाली. काय म्हणाला? एकच पट्टा काढतात फक्त. एकच, म्हणजे शेजारी शेजारी असे दोन, तांबड्या मातीचा आणि त्याच्या शेजारी शेणाचा असा पट्टा पूर्ण घरभर ते फिरवतात. आणि संध्याकाळ झाली की ती वर इरल्याखाली ठेवलेली गौर काढली जाते. मग तिला नेहमीप्रमाणे पूर्ण घरभर, मग तेव्हा मुठीला हळद कुंकू लावून, म्हणजे मूठ करायची, मूठ बुडवायची हळदी कुंकवात आणि ती त्या पट्ट्यांवरनं उमटवत उमटवत ती गौर घरभर पूर्ण फिरवायची आणि एका मातीच्या किंवा तांब्याच्या कळशीमध्ये घरामध्ये एका विविक्षित जागी तिची त्या 21 फांद्यांची गौर म्हणून स्थापना करून तिचं आवाहन केलेलं आपल्याला आदिवासी समाजामध्ये दिसतं. ओके, बरं. असा असा एक प्रकार आपल्याला हा सगळा किनारपट्टीचा किंवा डोंगराळ भागातला आता मी सांगितला. आता देशावर आपण येऊयात. देशावरचं उदाहरण द्यायचं झालं तर देशस्थ ब्राह्मण समाजात बद्दलच्या प्रथा आपण ऐकल्या काल मंदारकडनं. पण आणखीन एक त्याच्यामध्ये सांगायची गोष्ट अशी की सुगडावर किंवा छोट्या जे सुगड हा प्रकार माहिती असेल बऱ्याचशा लोकांना. तर छोटी मडकी किंवा बोळकी ज्याला म्हणतो त्याच्यावर चुना, काजळ, कुंकू ह्या सगळ्यांच्या साहाय्याने स्त्रीचे चेहरे काढले किंवा मुखवटा काढला जातो आणि अशा दोन सुगडांची गौर म्हणून बऱ्याचशा देशस्थ ब्राह्मण मंडळींमध्ये स्थापना केलेली दिसते. आता कालानुक्रमे किंवा कालमानानुसार त्यांच्यामध्ये बरेच बदल झाले. ज्यांच्याकडे पूर्वी अशा पद्धतीची गौर स्थापन केली जात होती, त्यांना आता ते रंगवणं जमत नाही किंवा ती सुगडं मिळत नाहीत शहरी भागात. मग त्यांनी आता ह्याचे शाडू मातीचे किंवा धातूचे मुखवटे आपल्या घरी बसवायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. पण काही देशस्थ ब्राह्मण कुटुंबांमध्ये अजूनही सुगडांवर किंवा तांब्यांवर चेहरा काढून त्याची चेहरे स्थापना काढून ते करतात. त्याची बरोबर, स्थापना बरोबर. गौरींचं आवाहन केलेलं माझ्या आपल्याला माझ्या माहेरी पण बहुतेक तुम्ही म्हणता ना तसंच होतं, पण ते आता इतकं दरवेळेला करणं शक्य नाही होत आणि एवढं कोणी आर्टिस्ट घरात असेल असंही सांगू शकत नाही. तर मग ते तांब्या बरोबर, भांड्यावरती ना त्याचं एक बेसिक म्हणजे थोडं पेंट केलेलं असतं आणि मग बरोबर. त्याच्यावरती थोडंसं कुंकवानी करून असं मग करतात, त्याची स्थापना करतात. बरोबर. तर स्थापना ही करतात. देशस्थ मंडळींबद्दल आणखीन एक सांगायचं म्हणजे आपण साधारणपणे आत्तापर्यंत पाहिलेल्या ज्या गौरी आहेत, ह्या मुख्य दारातनं आत आणल्या जातात आणि त्या एकत्र आणतात. काही देशस्थ मंडळींमध्ये पुढच्या दारातून आणि मागच्या दारातून एक अशी गौर घरात आणली जाते किंवा कधी-कधी एक गौर तुळशीपासनं आणि दुसरी गौर देवघरातनं आणली जाते आणि मग ती तिच्या ठरवलेल्या जागी त्याची स्थापना केली जाते. असाही एक आवाहनाचा प्रकार काही ब्राह्मण मंडळींमध्ये देशावरच्या आपल्याला दिसतो. हम्म. त्यानंतर आपण पाहूयात आणि मग नंतर ते आपण काल मंदारकडनं ऐकलंच, की मग त्यांचं पूर्ण काही ठिकाणी स्टँड असतात. पूर्वी कोथळे म्हणायचे त्याला माझ्या आजीकडे. माझी आजी देशस्थ होती. तर त्यांच्याकडे कोथळे म्हणजे कच्च्या मातीचं असं एखाद्या छोट्या रांजणाच्या आकाराचं पूर्वी मिळायचं आणि त्याच्यामध्ये ते धान्य भरून आणि त्याला साडी नेसवून तो एक मोठा प्रकार असायचा. त्याला साडी नेसवून ती गौर उभी केली जायची. पण आता बऱ्याच मंडळींनी ते कोथळे पण अ, वेळेच्या अभावामुळे त्यांनी आता त्याच्याही जागा स्टँडची किंवा मूर्तींची घेतलेली बरोबर. आपल्याला. तर तोही पण एक आपल्याकडे प्रकार त्यात पण बरीच हे आहेच की पोटभरणी बरोबर. म्हणतात मला वाटतं. बरोबर. त्यात पण त्याच्यामध्ये धान्य व्हरायटी. भरतात. काही ठिकाणी गोडाचं जे काही केलेलं असेल, तर ते ठेवलं जातं. म्हणजे करंज्या, लाडू ठेवतात. काही ठिकाणी 2 धान्य ठेवतात, असंही आहे. आणखीन एक सांगण्याची पद्धत म्हणजे जी माझ्या आजोळी होती, की मंदारनी जे तुम्हाला काल सगळ्यांना ज्येष्ठा, कनिष्ठा याबद्दल जे काही माहिती दिली, त्याचा आणखीन एक धागा म्हणूयात आपल्याला सापडतो. साधारणपणे ज्या उभ्या गौरी ज्यांच्याकडे असतात, त्यांच्याकडे दोघींना 2 नव्या साड्या घातल्या जातात. म्हणजे दोघींनाही सोवळ्या साड्या नेसवायच्या असतात. त्यांना वापरलेलं
वस्त्र द्यायचं नसतं. पण माझ्या आजोळी जी कनिष्ठा गौर आहे तिला कोरी साडी नेसवली जाते, पण जी ज्येष्ठा आहे तिला मागच्या वर्षीची जुनी साडी नेसवतात, म्हणजे जी वापरलेली आहे. त्यामुळे ते अलक्ष्मी लक्ष्मी हा जो काय प्रकार आहे हा कदाचित त्या स्वरूपामध्ये थोडंसं त्याची दुगदुगी राहिलेली असावी, कुठेतरी ते छोटं स्मरण असावं त्याचं. म्हणजे मी आजीला हे जेव्हा विचारलं होतं तेव्हा तिला कारण माहिती नव्हतं का असं करायचं, पण त्यांच्याकडे ही प्रथा होती असं आपल्याला दिसतं. तर हा एक म्हणजे थोडासा इंटरेस्टिंग. अजून एक माझ्याकडे गोष्ट आहे पण ती मी नंतर सांगतो. मराठवाड्यामधला जो समाज आहे आणि जास्ती करून मराठवाड्यातला मराठा समाज जो आहे त्यांच्याकडे आणल्या जाणाऱ्या गौरींना महालक्ष्मी म्हणतात. म्हणजे जो देशावरचा सुद्धा जो मराठवाड्याला लागूनचा भाग आहे, म्हणजे नगर जिल्हा आहे किंवा सोलापूर वगैरे आहे, त्या भागामध्ये महालक्ष्मी असंच गौरींना म्हटलं जातं. पण जास्ती करून हा भाग मराठवाड्यामध्ये आपल्याला जास्त दिसतो. त्यांचा तसा गणपतीशी काही संबंध नसतो. जसं मी मगाशी म्हणलं की गौरी ही पार्वती आहे, ती गणपतीची आई मानली जाते. पण महालक्ष्मी ही तिचा गणपतीशी तसा काही संबंध नसतो. ती सुफलनाची, तुमच्या शेतामध्ये पिकलेल्या धान्याची अशी ती देवता आहे. म्हणजे आता म्हणजे पाहतोच आहोत आपण, निसर्ग देवता आहे असं तिला म्हणू शकतो. जसं आपण लक्ष्मीचं स्वरूप मानतो तसं प्रॉस्पेरिटी आणि ह्याच्यासाठी प्रजनन सुफलनाची देवता आपण म्हणू शकतो. तर आवाहनाच्या दिवशी त्या मंडळींमध्ये काय करतात, एका पाटावर गौरीचे मुखवटे, तिच्या बाळांचे मुखवटे, तिचे हात पाय जे काय आहे ते सगळं आवाहनाच्या दिवशी सकाळी देवापुढे पाटावर मांडलं जातं. त्याचं हळद कुंकू वाहून पूजा केली जाते आणि मग घरातल्या सगळ्यांचं आंघोळी वगैरे आवरल्या की मग साडी नेसवून तो जो स्टँड असतो किंवा ते जे कोथळे असतात त्यांना ती साडी नेसवून दुपारी साधारणपणे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला गौरी उभ्या करतात आणि त्यांच्या समोर घरामध्ये असलेली सगळी धान्य आणि सगळी कडधान्य छोट्या छोट्या वाट्यांमध्ये किंवा छोट्या छोट्या भांड्यांमध्ये मांडून ती त्यांच्या पुढे त्याची आरास केलेली आपल्याला दिसते. साधारणपणे सर्वांच्या घरी 2 धान्य किंवा 1 धान्य देवी पुढे ठेवलेलं दिसतं. पण मराठवाड्यामध्ये जितकी शक्य आहे तेवढी सगळी धान्य आणि कडधान्य गौरींसमोर मांडलेली आपल्याला दिसतात. आणि अशाच प्रकारचं आवाहन सारख्याच प्रकारचं आवाहन आपल्याला विदर्भ आणि खानदेश या भागातही केलेलं दिसून येतं. मगाशी मी जे म्हटलं की मला अजून एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगायची की आवाहनाच्या प्रथा किती, म्हणजे आपण हे जे आता वाचतोय मी ह्याच्यामध्ये इतके बारीक बारीक फरक आहेत की हे मी अगदी प्रातिनिधिक स्वरूपाचं तुम्हाला सगळं सांगतो. ह्याच्यामध्ये खूप वैविध्य आपल्याला आढळतं. म्हणजे काही मंडळी म्हणतील की मी अमुक आहे पण आता मला गीतेशनी सांगितलं यातलं निम्म्यापेक्षा जास्त आम्ही करतच नाही. तर ह्याच्याबद्दल एक सांगण्यासारखा जो मी आमच्या एका ओळखीच्यांकडनं ऐकलेला किस्सा, ते त्यांच्या घरी खड्याच्या गौरी आणल्या जायच्या आणि पूर्वीच्या कधी 10-7-8 पिढ्यांच्या आधी त्यांच्या घरातल्या स्त्रिया हातामधनं म्हणजे त्या गौरी वाजत गाजत घेऊन येत असताना त्यांना वाघांनी खाल्लं आणि घरातल्या स्त्रिया पुरुष त्यांची वाट पाहत होते की आता ह्या गौरी घेऊन येतील आणि मग आपण त्यांचं आवाहन करू. पण त्या स्त्रिया आणि त्या गौरी घरी कधी आल्याच नाहीत, कारण त्यांना वाघांनी नेलं किंवा वाघांनी खाल्लं. त्याच्यामुळे अजूनही त्या घराण्यामध्ये पूर्ण तयारी केली जाते, गौरीची जागा सजवली जाते, घरभर रांगोळी काढली जाते, घरभर पावलं काढली जातात. तर हे सगळं करतात, मात्र घरात गौर आणत नाहीत, कारण त्यांच्याकडे ती जुनी स्मृती अजूनही ठेवलेली आहे. त्यांना जर विचारलं की हे कितव्या पिढीत झालंय, तर आता त्या लोकांना ते माहिती नाही. पण आमच्या सासूबाई, आमच्या आजी सासूबाई, त्यांच्या सासूबाई एवढंच करत होत्या आणि त्यानंतर ह्याच्या पुढे आवाहनाच्या ह्या तयारीनंतर त्यांच्याकडे गौरीचा सण पुढे साजरा केला जात नाही किंवा गौरीचं व्रत म्हणूयात आपण सणापेक्षा, ते साजरा केलं जात नाही असं दिसतं. आपल्याला एक प्रश्न आला तो पण काल मंदारनी पण त्याच्या घरातली एक अशीच गोष्ट सांगितली की त्याच्याकडं गणपतीचं विसर्जन नसतं. बरोबर. म्हणजे
प्रत्येकाच्या घरामध्ये अजून तर थोडं थोडं काहीतरी फरक पडतच जातो. फरक अगदी आपण पडतो. म्हटलं की याचं समाजाचं असं आहे तसं. बरोबर आहे. ओके. आता एक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलाय की कोकणात कुमारिका किंवा स्त्री जी खड्यांची गौर घेऊन येते तिच्यात तिने तोंडात पाणी घ्यायचं असतं. मी कधी ह्याचा विचार म्हणजे अशा धार्मिक दृष्टिकोनातनं मी त्याच्याकडे पाहिलेलं नाहीये. मला थोडासा लौकिक अर्थ असा वाटतो की त्या स्त्री जी आणती आहे तिच्याकडे काहीतरी एक विशिष्ट जबाबदारी दिलेली आहे. तिच्या हातात साक्षात देव आहेत आणि तिने त्याच्याकडे लक्ष ठेवावं. गप्पा मारत मारत इकडे तिकडे बघत येऊ नये, म्हणून मागे पाहू नये, बोलू नये, अशा ज्या काय बंधनं घातलेली ती त्यासाठी की ती जबाबदारी तिचं कॉन्सन्ट्रेशन, तिचं एकाग्रता त्या करत असलेल्या विधीकडे असावी म्हणून ही बंधनं घातली असावीत. बाकी मला बरोबर. त्याच्यामध्ये असं काही धार्मिक हे आहे असं वाटत नाही. दुसरं एक महत्वाची गोष्ट अशी आहे, आपल्या धर्मामध्ये प्रत्येक गोष्ट पाण्याशी फार निगडित आहे. पाण्यावरनं गौर आणणे किंवा अगदी म्हणजे फक्त ब्राह्मणच समाज नाही, जो समाज कुठलंही धार्मिक व्रत करतो त्याच्या हातावर पाणी घेऊन, म्हणजे तुम्ही संकल्प पाणी घेऊन सोडता किंवा अर्घ्य तुम्ही पाण्याने देता. तर पाणी हे मानवाच्या मनातल्या ज्या काही भावभावना आहेत हे सर्वात लवकर ओळखतं. जमीन म्हणजे पंचमहाभूतांपैकी पाण्याचं आणि माणसाचं नातं सर्वात जास्त जवळच आहे. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. म्हणजे पाण्यामध्ये तुमच्या भावभावनांचे तरंग लवकर उमटतात. त्याचंही एक कारण असू शकतं की ती स्त्री पाण्याचा घोट तोंडात घेऊन येताना ती मनाशी ग्वाही करते की माझ्या बरोबर साक्षात देव आहे आणि पाणी हे त्याचं साक्षीदार आहे. म्हणूनही तोंडात पाणी धरत असावेत असा एक त्याच्यामागे आपल्याला विचार दिसतो. माझ्या आजीनी म्हणजे असंच एक प्रश्न, कारण आमच्याही घरी असं करतात की तोंडात पाणी घेऊन मगच गौर आणायची. तर आजीनी असं सांगितलं होतं की पूर्वी पाणवठ्यावरती, म्हणजे काही घराच्या बाहेर काही नळ नसायचे ना, म्हणजे बरोबर. इतर ती काही लोकांच्या घरी विहिरी असतील पण बरेचसे लोक नदीवरून घेऊन यायचे. आणि मग बरोबर. ऑलरेडी त्या बायका खूप थकलेल्या असायच्या, त्या म्हणजे एनर्जी डाऊन झालेली असते त्यांची, आणि बरोबर. कुठेतरी तर डिहायड्रेशन होऊ नये हा पण एक तोही त्याच्या एक मागं विचार कारण. असतो. हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनरली सवय असते बायकांना की त्याचं दोघी तिघी कुठेतरी गेल्या तर त्या कॉन्स्टंटली त्या बडबड बडबड करत बोलत, काही नाही तर काही ना काहीतरी तरी त्या बोलत राहणार. हा, तर म्हणजे त्यांनी तुम्ही फारसं ऋण शांत राहावं आणि शांत बरोबर. मनाने कॉन्सन्ट्रेशन करून ते घेऊन यावं म्हणून पण म्हणजे त्या काळी असं आजी. आजचं नदीवर जाणं इतर दिवशीच्या नदीवर जाण्यासारखं सोपं नाहीये. आज काहीतरी विशिष्ट नाही. दिवस आहे. तुम्ही हो. बाकी गप्पा मारत धुणं धुवून नाही येत आहात. तुम्ही साक्षात देव घरी आणताय. त्याच्यामुळे त्याचं पावित्र्य राहावं म्हणूनही ही प्रथा असावी असं वाटतं. हो, हो. असं असं माझ्या माझ्या आजीने मला सांगितलं होतं. त्यात किती तथ्य मला बरोबर माहिती आहे. नाही. नाही, आणि असू काय मी शकतं. म्हटलं ना, की हा लोकधर्मातल्या परंपरा आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या ग्रंथांमध्ये याचं वर्णन आढळणार नाही. मी सांगितलं जे पाण्याचं महत्व जे आहे हे इतर विधींसाठी. गौरीच्या विधीमध्ये अमुक समाजामध्ये का असं फक्त तोंडात पाणी धरतात किंवा बाकीच्यांकडे असं काही का नाहीये? ह्याला तसं काहीच उत्तर नाही. कारण हे ज्यांनी काही. त्यांनी आपापल्या ह्यांनी घरगुती आणि बरं माझं तुम्ही पाहिलं, तुमचं पुढच्यांनी पाहिलं, अशी ती परंपरा ठरत गेलेली असं आपल्याला दिसतं लोकधर्माची. पण म्हणूनच असं वाटतं ना, की आपल्या मूळ चालीरीती काय आहेत, तर त्या पण म्हणजे किमान माहिती असाव्यात. त्या काही आत्ता अगदी म्हणजे शास्त्रला धरून असल्या, तरी सुद्धा आज त्या जगण्याच्या मध्ये आपण त्या अगदी करूच शकतो सगळ्या गोष्टी असं नाहीये. ही गोष्ट खरी आहे. बरोबर आहे. पण किमान आपल्या चालीरीती होत्या काय ते तरी समजून म्हणजे जितकं शक्य तितकं आपण नाही, इम्प्लिमेंट करू शकतो. समजून हा तर भाग आहेच, पण त्याचबरोबर आता अशी निकड आहे, म्हणजे मंदार आणि मी हे बोलत असतो, की आपल्या आज्यांना त्यांच्या आधीच्या पिढ्यांना किंवा आपल्या आमच्या आधीची जी पिढी आहे, म्हणजे आपल्या आई-वडिलांची जी पिढी आहे, त्यांना ह्या सगळ्या बारीक-सारीक गोष्टी लिहून ठेवण्याची गरज नाही पडली कधी. त्यांना माहिती होतं, की गौर बसवायची म्हणजे हे करायचं किंवा गौर विसर्जन करायची म्हणजे हे करायचं. पण आता निकड अशी निर्माण झाली आहे, की आपल्याला हे प्रत्येक
म्हणजे अगदी स्टेप बाय स्टेप डॉक्युमेंट म्हणतो तसं डॉक्युमेंट करून ठेवण्याची गरज निर्माण झाली, की आव्हानाच्या दिवशी पहिलं काय करायचं, दुसऱ्यांदी काय करायचं, तिसरं काय करायचं, असं हे लिखाण करणं आता गरजेचं झालं, जे कधीच गरजेचं नव्हतं. कारण हे बरोबर. मी म्हणलं तसं हे प्रत्येक धर्मात म्हणजे प्रत्येक लोकधर्माच्या ज्या परंपरा आहेत, त्याच्यामध्ये असा उपचार किंवा षोडशोपचार वगैरे हा भाग फारसा नसतो, असं आपल्याला दिसेल. बरोबर. तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही काही म्हणजे याच्याविषयी काही विचार केलात का, की 3 दिवसाचं नक्की ही जी काही एक सायकल आहे, तर ती म्हणजे कशासाठी त्याच्यामागे रिझन काय मला असू शकतं? मला याच्या बाबतीत म्हणजे हा अभ्यासपूर्ण खरं तर काही नाहीये. मला माझी वडिलांची आई म्हणजे माझी आजी एक सांगायची, की पाहुण्यांनी 3 दिवस राहावं. पाहुण्यांनी जास्त दिवस राहू नये. म्हणजे तिची त्याच्याबद्दल एक म्हण होती, पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पै. पै म्हणजे पैसा जे म्हणतो. पैला काही किंमत नसते. सगळ्यात लिस्ट डिनॉमिनेशन इज पै. पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पै, तिसऱ्या दिवशी राही त्याला अक्कल नाही. म्हणजे तिसऱ्या दिवशी जो राहतो त्याला डोकं नाही. त्याच्यामुळे कुठलाही पाहुणा म्हणजे हे मजेचा भाग झाला. देवाच्या बाबतीत सुद्धा मला असं वाटतं, की कुठल्याही पाहुणी म्हणजे ती माहेरवाशीण आहे, तिला ती सासूरवाशीण सुद्धा आहे कोणाची तरी. त्याच्यामुळे तिच्याकडे जबाबदाऱ्या आहेत तिच्या घरच्या, तिच्या स्वतःच्या संसाराच्या. त्याच्यामुळे तिने 2 दिवस यावं, पाहुणचार घ्यावा, मजा करावी आणि तिसऱ्या दिवशी आपापल्या घरी जावं. असा दृष्टिकोन बरोबर. असावा. आवाहन, पूजन आणि ह्याच्यामध्ये. म्हणजे परत मी लोकधर्माकडे येतो, की ह्याच्यामध्ये प्रिस्क्राईब्ड असं काही नाही. म्हणजे असं कुठल्या ग्रंथात तुम्हाला गौरीपूजन 3 दिवस का असतं? पण असं असं कुठे लिहिलेलं आपल्याला आढळत नाही. पण आहे म्हणजे ही अशीच प्रथा आहे आणि ही सर्वतोपरी मान्य आहे सगळ्यांना. म्हणजे बाकी मी म्हणलं आता किती फरक दिसतात आपण पाहिलं नुसत्या आवाहनामध्ये. पण पूजनाचे 3च दिवस आहेत. म्हणजे गौरी 3च दिवस असतात. कुठेही म्हणजे अगदी क्वचित काही ठिकाणी असलं तर दुर्दैवाने मला माहिती नाही, की बुवा अगदी गणपती हं. जाईपर्यंत आम्ही गौर ठेवतो किंवा हे एक्सेप्शनल केसेस. पण मी अ, नाही ऐकलंय कधी असं. पण 3 दिवस 99% 3 दिवस असतात. तसंच असतं. बरोबर. मग तसंच याच्याशी रिलेटेड काही चालीरीती पण असतील ना? अ, वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये, भागांमध्ये? पूजनाच्या म्हणजे दुसऱ्या दिवशीबद्दल आता जर पूजनाची आपण काही विचार पद्धती करायला घेतला, तर पूजन हा शब्द ग्रामीण भागात आपल्याला वापरलेला दिसत नाही. आपल्याला काय दिसतं तर गौरी जेवणाला काय? गौरी जेवणाच्या दिवशीचं गौरी जेवण. तर सर्वांना हे मान्य आहे, की हा जेवणाचा म्हणजे ज्या दिवशी माहेरवाशीण किंवा ती गौर जेवते आणि त्या दिवशी विविध प्रकारच्या नैवेद्यांसाठी हा प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे ह्या बाबतीत लोकं जास्त कडवी असतात किंवा ह्या बाबतीत सगळ्यांना बऱ्यापैकी संगतवार आणि भरपूर माहिती असते, असं आपल्याला दिसतं आणि त्यातलं वैविध्य सुद्धा प्रचंड आहे नैवेद्यांमधलं सुद्धा. म्हणजे आता पाठारे प्रभूंचा मी मगाशी उल्लेख केला. त्यांच्या नैवेद्यात आपल्याला असं दिसतं, की खीरपुरी, वडे, केळ्याची भजी ज्याला ती लोकं उंबर असं म्हणतात, ती केली जातात. उंबर. साखर आणि उंबर. उंबराच्या फळासारखं ते दिसतं. त्यामुळे त्याला ओके. उंबर म्हणतात. त्यानंतर करंजी केली जाते म्हणजे शिंगडी म्हणतात तिला. साखर, खोबऱ्याची अशी करंजी केली जाते. त्याला शिंगडी म्हणतात. अ, आता आपण मगाशी पाहिलं मराठवाड्यात किंवा देशस्थ ब्राह्मण मंडळींमध्ये 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 5 पक्वान्न असं भरगच्च आणि भरपूर तळण, विविध वड्या किंवा वडे आणि भजी आणि असा प्रकार आपल्याला देशस्थ मंडळींमध्ये केलेला दिसतो. तसंच मराठवाड्यामध्येही हा प्रकार आपल्याला किंवा म्हणजे जिथे साधारणपणे जिथे सुबत्ता आहे, तिथे आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात नैवेद्य केलेला कारण शेवटी ते माहेरवाशिणीचे लाड आहेत. त्याच्यामुळे तिला जे आवडतं आणि आपल्यालाही जे ॲक्चुअली आवडतं, ते सगळे खाण्यापिण्याचे लाड पुरवण्याचा तो दिवस असतो. कोकणातल्या ब्राह्मण मंडळींमध्ये म्हणजे त्यांच्याकडचा एकूणच परिस्थिती पाहता, आर्थिक परिस्थिती एकेकाळची पाहता, त्यांच्याकडचं नैवेद्याचा प्रकार हा थोडासा रिस्ट्रिक्टेड दिसतो. घावन घातलं म्हणजे तांदळाचं घावन आणि नारळाच्या दुधात गूळ घालून केलेलं घाटलं. असा नैवेद्य गौरींना कोकणस्थ मंडळी दाखवतात असं आपल्याला दिसतं. आदिवासी बरोबर. समाजातली म्हणजे हा किती ज्या त्या माणसाच्या किंवा त्या त्या
समाजाच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आदिवासी समाजात तर चहाचा नैवेद्य दाखवतात आल्या दिवशी. म्हणजे काही ठिकाणी आवाहनाच्या दिवशी संध्याकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य, काही ठिकाणी नुसताच खिरीचा नैवेद्य, काही ठिकाणी काहीच नैवेद्य नसतो. तर आदिवासी समाज, जर मी मगाशी सांगितलं की ती इरल्याखालची 21 फांद्यांची गौर जेव्हा घरी आणून सगळं फिरवून बसवतात, तेव्हा तिला चहाचा नैवेद्य दाखवला जातो संध्याकाळी. मला हा प्रकार खूप जास्त आवडलाय, कारण मी खरंच असं करते. म्हणजे नेहमी मी कालच माझ्या सासूबाईंना सांगत होते, त्या पण आणायचे, माझ्या सबस्क्रायबर आहेत त्यामुळे त्या, आणि आत्ताही समोरच आहे. मी त्यांना नाही म्हणते की तो तर गोडच आहे ना पदार्थ, आणि आपण घरीच करतो, दूध साखर म्हणजे जे इतर याच्यामध्ये तेच सगळं चहामध्ये, तर मग चहाचा नैवेद्य का नाही दाखवायचं? फ्रेश वाटेल ना देवाला पण थोडं. आणखी त्यांच्याकडे दुसऱ्या दिवशी, म्हणजे जो मुख्य पूजनाचा दिवस आहे, त्या दिवशी आदिवासी मंडळींमध्ये तांदळाच्या पिठाची पानगी आणि तांदळाच्या पिठाचं पातवड नावाचा एक पदार्थ करतात. ते काय एक्झॅक्टली आहे मला माहिती नाही, मला फक्त त्याचं नाव कळलं. पण हे 2 पदार्थ आवर्जून आदिवासी मंडळींमध्ये केलेले आपल्याला दिसतात. ओके. मराठवाड्यामध्ये आपल्याला असं दिसतं की 16 भाज्या ह्या गोष्टी, मग मी मगाशी म्हणलं तसं 16 या गोष्टींचं महत्व आहे. हे आकड्यांचं काय आहे हे मला अजून माहिती नाही. 16 ते षोडशोपचाराशी संबंधित आहे का? तर तसं वाटत नाही. म्हणजे खरं तर की 16च का? मग 15च भाज्या का नाही? किंवा मग 17 भाज्या का नाही? 16 का? तर हा मला अजून कळलेला नाहीये भाग का असं असावं. आपल्याकडे कारण ते 16 पत्री, 16 भाज्या असं खूप 16-16चं बऱ्याच वेळेला, म्हणजे स्पेशली पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जे सण येतात त्या बहुतेक सगळ्या सणांमध्ये 16 नंबरचं म्हणजे बऱ्यापैकी वापरलं बरोबर. जातं. 16 त्यामागे भाज्या, हे 16. बरोबर. तुम्ही आता पत्रीचा उल्लेख केला, त्याच्यावरनं मला असं वाटतं, की हा काळ असा आहे भारतामधला, जेव्हा आपल्याकडे भरपूर भाज्या, भरपूर हे उपलब्ध. उन्हाळ्यातही भाज्यांचं तसं दुर्भिक्ष असायचं एकेकाळी. म्हणजे आपण शहरी चष्म्याने ह्या सणांकडे पाहणं चूक आहे. कारण आता आपल्याकडे 12 महिने 18 काळ सगळं उपलब्ध असतं. अगदी परदेशी भाज्या सुद्धा असतात. पण त्या काळाचा विचार केला तर उन्हाळा आणि हिवाळा ह्या ऋतूंमध्ये इतक्या भाज्या उपलब्ध नसायच्या. ज्या श्रावण भाद्रपदात जेव्हा पाऊस थोडा कमी होतो, पण जमीन ओली असते, त्याच्यामुळे भरपूर भाज्या येतात. भरपूर फळभाज्या सुद्धा अ, अ, उपलब्ध असतात. त्यामुळे तो 16 आकडा, म्हणजे जितकं जमेल तितकं, असा त्या 16चा कदाचित अर्थ असावा, असं मला वाटतं. हम्म. ओके, ओके. आणखीन गमतीचं सांगायचं म्हणजे पाचकळशी जो समाज आहे, म्हणजे जो पाठारे प्रभूंचा, म्हणजे प्रभू समाजातलाच एक हे म्हणूयात, पोटजात जसं आपण म्हणतो तसं म्हणूयात. तर पाचकळशी समाजात तर मटणाचा नैवेद्य दाखवला जातो गौरीला. म्हणजे सामिष नैवेद्य त्यांच्याकडे चालतो देवाला. साधारणपणे देवाला आपण नॉन-व्हेज किंवा सामिष असा नैवेद्य दाखवत नाही. पण पाचकळशी समाजामध्ये दाखवलं जातं. ज्या घरी गणपती नसतो म्हणजे ते इतरही समाज आहेत त्यांच्यामध्ये, म्हणजे मला असं वाटतं किनारपट्टीचे असावेत हे. त्यांच्याकडे चिंबोरीचं कालवण, कोंबडीचा हो. रस्सा, मटण ह्याचाही नैवेद्य दाखवतात. त्याच्यामध्ये सुद्धा काही घरं अशी आहेत ज्यांच्याकडे गणपती आहे आणि गौरीला सामिष नैवेद्य दाखवतात. त्यावेळेस गौरी आणि गणपतीमध्ये पडदा लावतात आणि गौरीला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो असं आपल्याला दिसेल. आणि कारण गणपतीला कालच्या गणपतीला कारण कुठेच नॉन-व्हेजचा नैवेद्य दाखवत नाहीत, कुठेच. नाही. काही-काही घरांमध्ये तर लोकं नॉन-व्हेज खातही नाहीत 10 दिवस. पण नैवेद्याचा तर प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे नाही, पण त्यांच्यामध्ये पडदा लावून. सॉरी, हां, तुम्ही काय म्हणत होता? कालच्या आपल्या लाईव्हला, मंदारच्या लाईव्हला एक आपल्या सबस्क्रायबर होत्या, तर त्यांनी ह्याच्यावरती पण तोडगा सांगितला, त्यांच्या घरी किंवा त्यांच्याकडे काय होतं ते. तर ते त्यांचं असं लॉजिक आहे की गणपती उंदरावरून येतो, तर मग गणपतीसाठी जर आपण रोज नैवेद्य करत असू तर मग उंदरासाठी पण काहीतरी केलं पाहिजे. तर म्हणून उंदरपी असं त्यांच्याकडे एक प्रकार आहे, आणि त्या उंदरपीमध्ये नॉनव्हेज केलं जातं, तो नैवेद्य उंदराला दाखवला जातो. अरे बापरे! बरं. ते म्हणजे मला लेट झाला. ओके रोशन.
सो असं काय काय आहे. आणि ऍक्च्युली हे तुम्ही जे म्हणताय ना, तर त्याच रिलेटेड आशुतोष म्हणून आपला एक सबस्क्रायबर आहे, त्याला पण तुमच्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत. तर बरं. आशुतोष तू असशील तर फक्त एक मला काहीतरी हाय वगैरे कमेंट टाक, मेसेज टाकून ठेव. गीतेश सरांचं बोलणं होईपर्यंत आपण जॉईन करू शकतो तुला. ओके, बोला बोला हां. तुम्ही. आणि आता ह्या सगळ्या नैवेद्यांच्या पद्धती झाल्यानंतर आणखीनही आवाहनात आणि पूजनामध्ये आपल्याला काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आढळतात. म्हणजे मंदारनी ते हम्म, दोरे घेण्याची प्रथा जशी सांगितली तुम्हाला काल, हम्म, तशा सुद्धा काही प्रथा आपल्याला दिसतात. तर मराठवाड्यामध्ये म्हणजे आता त्यांनी मंदारनी सांगितलं होतं, की घरातल्या पुरुषांसाठी किती दोरे, स्त्रियांसाठी, लहान मुलांसाठी अशी त्यांच्याकडे एक पद्धत आहे. तर मराठवाड्यामध्ये सुद्धा दिवे पिठाचे म्हणजे ज्वारी आणि गहू असं पीठ एकत्र असे धान्य एकत्र दळून आणलं जातं पिठी आणि त्याचे दिवे केले जातात आणि प्रत्येक पुरुषाचे 8 आणि स्त्रीचे 16 आणि लहान मुलांचे आणि अविवाहित म्हणजे विवाहित आणि अविवाहित एवढाच त्यांनी फरक केलाय. तर पुरुषांचे 8 आणि स्त्रियांचे 16 आणि अविवाहित जी काही मंडळी आहे त्या सगळ्यांचे 8 असे मग घरातले सगळे जे आहेत त्या सगळ्यांचा हिशोब केला जातो आणि तेवढे दिवे त्या पूजनाच्या दिवशी जी आरती असते त्याच्या वेळेस ते मांडतात. त्याच्यामध्ये तेलवात करून ते सगळे दिवे पेटवतात. देवीची आरती होते त्या सगळ्या दिव्यांनी आणि ते मांडले जातात. म्हणजे त्यांनी आरती करत नाहीत, साध्याच दिव्यांनी करतात. पण ते दिवे सगळे पेटवून देवीपुढे मांडतात आणि तेव्हा नैवेद्य आरती होते. आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन झाल्यानंतर हे दिवे सगळे कुस्करले जातात. त्याच्यामध्ये तिखट, मीठ आणि कांदा-बिंदा अगदी घालून छान त्याची फोडणीच्या पोळीसारखं किंवा फोडणीच्या भाकरीसारखं करून तो प्रसाद म्हणून मराठवाड्यातली मंडळी वाटतात. अशी एक प्रथा तिकडे आहे. आणि आपल्या इथे सुद्धा आपण हां, सॉरी बोला, बोला. शुक्रवारी आपल्याकडे असंच म्हणजे पुरणाचे दिवे करून बरोबर, त्याचं बरोबर. त्यांनी आरती करतात आणि तोच नैवेद्य असतो नंतर. बरोबर, बरोबर. शुक्रवारी श्रावणातले हे करतात. तसंच हम्म, आमच्याकडे म्हणजे माझ्या आजोळी आणि मला असं वाटतं बऱ्याचशा घरांमध्ये ह्या महालक्ष्म्यांच्या दिवशी सुद्धा जी आरती केली जाते देवीची पूजनाच्या दुसऱ्या दिवशी जी हम्म. महाआरती किंवा महानैवेद्याच्या वेळेसची जी आरती असते, ती सुद्धा पुरणाची करतात. आणि ती पुरणाची आरती जशी आपण शुक्रवारची आरती प्रसाद म्हणून भक्षण करतो, तशी तिथे पानावर प्रत्येकाच्या वाढली जाते. अशी प्रथा आपल्याला दिसते. मला असं वाटतं म्हणजे मला माहिती नाही बाकी समाजांमधलं, पण ब्राह्मण समाजामध्ये तरी अशा प्रकारे पुरणाची आरती दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाच्या दिवशी केलेली आपल्याला दिसते. बरोबर, बरोबर. आणखीन मग एक ही जी गम हं. सॉरी, सॉरी तुम्ही काहीतरी म्हणत होता? हे जे भाद्रपदामधलं जे गौरी पूजन गणपतीच्या वेळेचं जे गौरी पूजन आहे, तर ते हं. फक्त आपल्याच भागामध्ये आहे का अजूनही कुठे बाकीच्याही कुठल्या भागांमध्ये सिमिलर काही प्रथा आहेत? एक म्हणजे कर्नाटकामध्ये मला जी माहिती आहे ती 1 दिवसाची त्यांची ती लक्ष्मी असते. मला तिचं आता एक्झॅक्टली नाव आठवत नाही. कोणाला आठवत असेल तर प्लीज कमेंट्समध्ये टाका. पण ती अ, श्रावण मासामध्ये म्हणजे श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी एका कुठल्यातरी ती अशी घटावर म्हणजे घड्याला किंवा कळशीला आकार दिला जातो, साडी नेसवली जाते आणि तिला मुखवटा बसवला जातो. मला असं वाटतं वरमहालक्ष्मी असं त्या व्रताचं नाव आहे आणि वरमहालक्ष्मीचं व्रत कानडी मंडळी करतात असं मला पाहिल्याचं आठवतंय. म्हणजे मी हे वाचलेलं पण आहे. ओके, पण त्याच्यामागे ओके. विधी काय आहेत, किती दिवसांचा आहे याबद्दल मला माहिती नाही. हां, आणि आणि त्याची आपल्या चैत्रगौरीच्या काळातच म्हणजे साधारण चैत्र महिन्यामध्ये उत्तर भारतातल्या म्हणजे राजस्थानात मुख्यत्वे गणगौरीचं व्रत आपल्याला केलेलं दिसतं. त्या गणगौरीच्या हं, व्रतामध्ये मात्र म्हणजे पार्वती आणि शंकर अशा दोघांचंही ते व्रत असतं. आणि एक हो. दोलोत्सव नावाचा प्रकार मला असं वाटतं प्राचीन भारतात सर्वत्र असावा. तो आता वेगवेगळ्या प्रकारांनी म्हणजे आपण चैत्रगौर करतो, ते लोकं गणगौर करतात वगैरे अशा पद्धतीने तो आता
पण देवाला झुल्यामध्ये बसवून झोपाळे देत गाणी म्हणत त्याची पूजा करायची, असा त्याच्या मागे विचार असावा एकेकाळी. किंवा ती सावंकी तीज म्हणतात, तर त्याही वेळी ते म्हणजे देवीचं बऱ्यापैकी त्यांच्याकडे असतं उत्तर भारतामध्ये. हा तीज नावाचा जो सुद्धा सण आहे, हा सुद्धा गौरीशी पार्वतीशी संबंधित आहे. मला फक्त हे इतकीच माहिती आहे त्याच्याबद्दल, त्याच्यामुळे मी फारसं त्याबद्दल बोलू शकत नाही की तीज म्हणजे नक्की काय उपचार आहेत तिकडचे. पण हा सगळा जो भाग आहे हा भयंकर इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खूप वैविध्य पण आढळतं, पण खूप साम्य सुद्धा आपल्याला दिसून येतं, की अरे म्हणजे महाराष्ट्रामधली ही प्रथा आपल्याला बंगालमध्ये कशी दिसते, किंवा हीच प्रथा आपल्याला राजस्थानातली दक्षिण महाराष्ट्रात कशी दिसते, हे खूपच म्हणजे अभ्यास करण्यासारखं आहे. खरंय. आणखीन एक मगाशी मी सांगत होतो, विविध प्रथा ज्या ज्येष्ठा गौरीमध्ये किंवा या भाद्रपदातल्या गौरींमध्ये दिसतात. तर पाठारे प्रभू मंडळी असं मानतात, की गणपतीची छाया किंवा गौरीची छाया गणपतीवर म्हणजे एकमेकांची छाया पडू नये. त्याच्यामुळे घरामध्ये जर दोन्ही असतील तर गणपती एका खोलीत स्थापन केला जातो, गौर दुसऱ्या खोलीत स्थापन केली जाते. किंवा असं दोन भाऊ असतील तर एका भावाकडे गणपती असतो, एका भावाकडे गौर असते, असं ते करतात. काही घरांमध्ये काही घरांमध्ये मध्ये बाळ असतात. आता पूर्वी बाळाचं म्हणजे बाळासारखं आकार देऊन तांब्याला कुंची नेसवून गौरींमध्ये बाळ मांडलेलं दिसायचं. काही ठिकाणी 3 दिवस गणपती त्याच्या जागेवरनं उचलून दोन्ही गौरींच्या मध्ये बसवला जातो. असंही एक वेगळी प्रथा आपल्याला दिसते. काहींकडे गौरीच्या मध्ये जिवतीचा जो कागद लावतात श्रावण महिन्यामध्ये, तो 2 गौरींच्या मध्ये मांडून त्याची पूजा केलेली सुद्धा आपल्याला दिसते. अशा विविध प्रथा आहेत. माझं सासर विदर्भात आहे आणि तिकडे म्हणजे त्या ज्या काही मी गौरी बघितल्या, तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता तसं ती छोटी बाळ त्याच्या पण पूजा होतात. म्हणजे अगदी की असं पाळणा वगैरे नसतो, ती व्यवस्थित खेळती छोटी बाळ, त्यांच्या पण पूजा होतात. पण माझ्याकडे म्हणजे आमच्याकडे ज्या घरी मदत करण्यासाठी येतात कामासाठी, तर त्या ताई काल मला असं सांगत होत्या, त्या आहेत लातूर भागातल्या. तर त्या सांगत होत्या की त्यांच्याकडे 2 गौरी आणि गौरींच्या सोबत भरपूर छोटी छोटी बाळं ठेवली, म्हणजे बाळाची अशी खिल्ली ठेवली जातात आणि त्याला ते पिलवंड असं नाव आहे. पिलवंड ठेवणं अशी एक पद्धत त्यांनी मला सांगितली. बर. नाही म्हणजे ह्याच्यामधनं आपल्याला असं दिसतं, की आपण जे म्हणतो, की हे सुफलनाचं, समृद्धीचं, म्हणजे समृद्धी ही फक्त पैशात पाहण्याची कोती वृत्ती पूर्वीच्या लोकांमध्ये नव्हती. जे आता आपल्याला आले, म्हणजे पैसा आहे म्हणजे मी समृद्ध आहे. तर समृद्धी ही सर्व प्रकारे पाहिली जायची. तर घरातली नांती खेळती पोरं ही सुद्धा समृद्धी आहे. त्याच्यामुळे ती समृद्धीची, सुफलनाची दैवता आहे. हे आपल्याला ह्या प्रकाराने सिद्ध होतं, की का तिथे बाळं मांडायची, तर नुसती धनधान्य पण नाहीये तुझ्या समोर मांडलेलं, तर ती बाळं सुद्धा खेळतायत, दागदागिने आहेत, त्याच्यामुळे आर्थिक स्थैर्य पण आहे. समोर एवढा भला मोठा नैवेद्य मांडला, ह्याचा अर्थ मला परवडतंय एवढं करू शकतोय मी माझ्या घरामध्ये, इतकं माझ्याकडे स्थैर्य मला आलेलं आहे. हेच विविध स्वरूपाने आपण सूचित करत असतो, असं वाटतं मला. मला असं वाटतं की ते जे गौरीची सजावट आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये कुठेतरी एखाद्या स्त्रीच्या मनामध्ये तिचं घर, तिचं आयुष्य कसं असावं, ह्याचं जे एक स्वप्न असेल किंवा एक पिक्चर तिने क्रिएट केलेलं असेल, की ती पैशांची समृद्धी असेल किंवा खाणं-पिणं असेल, बाळं असतील, एक सवाष्ण असणं, म्हणजे किंवा आपण एकटेच नसणं, कोणीतरी आपल्या सोबत आहे कायम. तर ते कुठेतरी मला असं वाटतं की ते पिक्चर्स तिने त्या गौरीच्या ह्याच्यामध्ये नाही, आणि म्हणजे ते दाखवून आपण आता संस्कार वर्ग किंवा चांगलं वागायचे क्लासेस किंवा काय म्हणतात, तुम्ही कसं वागा, पर्सनॅलिटी कसे डेव्हलपमेंट. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस असतात किंवा सॉफ्ट स्किल ट्रेनिंग असतात. हे काही तेव्हा उपलब्ध नव्हतं किंवा कदाचित त्यांना गरजेचं वाटत नसावं. ह्या परंपरांमधनं ह्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीमध्ये, आजूबाजूच्या लोकांमध्ये बिंबवल्या जाव्यात.
म्हणजे आपल्याला अजूनही असं दिसतं की कुणाकडे अमुक एक गोष्ट नसेल तर शेजारीण करतेय किंवा शेजारचं कुटुंब करतंय, मग आपण करायला काय हरकत आहे? की अगदी तुम्ही कहाण्या सुद्धा ऐकल्या तर 4 जणी काहीतरी एक वसा घेत असतात. शेजारून एक कोणीतरी जाते, तुम्ही काय करताय बायांनो, हे कुठलं व्रत, हे केल्याने काय होईल, मग मी पण करते. तर अशा बरोबर, प्रकारे हा संस्कार पसरत होता असं आपल्याला दिसतं. बरोबर आहे. आणि त्यामुळेच त्याच्यामध्ये खूप वैविध्य ठेवलंय. कुठेही त्याला बांधून घातलेली नाहीयेत ही व्रतं, की नाही अमुक एक मिळालं नाही तर हे व्रत होणारच नाहीये किंवा अमुक हे केलं हो, नाही तर हे व्रत, कारण हा लोकधर्मातनं आलेला आहे. तुम्ही तुमच्यावर त्या प्रकाराने जे होतील चांगले संस्कार ते तुमच्यावर व्हावेत, म्हणून ही व्रतं आहेत असं मला एक वाटतं. बरोबर आहे, बरोबर आहे. तर अशी सगळी आहे ही महाराष्ट्रातल्या गौरी पूजनाची परंपरा. आत्ताच्या काळामध्ये जर का आपण या गोष्टींचा चे संदर्भ लावून बघायचे म्हटले, तर परंपरा जपणं ही एक गोष्ट आहेच. त्यानिमित्ताने तुम्ही लोकांना भेटता, ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट मला असं वाटतं, की बायकांसाठी पण एक हिडन मेसेज त्याच्यामध्ये आहे, की जसं लक्ष्मी आणि अलक्ष्मी म्हणजे एक थोडीशी निगेटिव्ह, एक थोडीशी पॉझिटिव्ह अशा जरी आपण त्या दोघी जणी आहेत असं मानलं, तरी सुद्धा थोडक्यात पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी ही कायम एकत्र असणारच आहे. त्यामुळे आपण त्याच्या बरोबर आहे. सोबत जगायला शिकलं पाहिजे. हा पण एक बरोबर. थॉट आपण आज घेतला पाहिजे. दुसरी म्हणजे गोष्ट प्रत्येक स्त्रीने कोणी ना कोणीतरी का असेना पण तिची मित्रमंडळी म्हणजे इतकंही स्वतःला गुरफटून घेऊ नये स्वतःच्या आयुष्यात, स्वतःच्या संसारात, की आपल्या जवळच्या सख्यांच्या बरोबर तिने म्हणजे नॉर्मली बायकांचं होतं असं आणि पूर्वीच्या काही तर 100% ते होत असतं. की त्या स्वतःचं बरोबर. घर, दार आणि बहुतेक वेळेला गाव पण सोडून त्या दुसऱ्या ठिकाणी जातात. तर टचमध्ये राहायला पाहिजे आपल्या सख्यांच्या, बरोबर. जशा गौरी आहेत. बरोबर. नाही आणि हे धर्मानी तुम्हाला दिल्यानंतर सुनेला म्हणजे पूर्वीचा जाच जो म्हणतात, सुनेला केला जायचा, की कामं तितकी असायची, की ही घराबाहेर गेली तर घरचं उरकणार कोण? त्याच्यामुळे मग हो. तिला माहेरी जाऊच दिलं नाही. तर येस. धर्मामध्येच जर तुमच्याकडे देवच जर माहेरपणासाठी येत असतील, तर तुमची सून गेली पाहिजे, तुमची मुलगी तुमच्याकडे आली पाहिजे. हे जे काय हो, अभिसरण आहे सामाजिक, आपल्याला दुर्दैवाने सगळं आता असं झालं, की आपल्याला सगळं लिखित स्वरूपात आणि स्पष्ट सांगितलेलं गरजेचं असतं. दुर्दैवाने हो, किंवा सुदैवाने आपला जो काय भारतीय विचार आहे, रीडिंग बिटवीन द लाईन्स असतो. गोष्टी करायच्या असतात आणि त्यातनं आपण समजून घ्यायचं असतं. म्हणजे आपण बऱ्याच वेळा घरात विचारतो, "हे असं का करायचं?" तर कोणाला ते माहिती नसतं का करायचं. असं हे करायचं हो. असतं. हेच आपल्याला उत्तर मिळतं. तर हिडन जो मेसेज आहे, की सगळं बोलून करून त्याची मजा म्हणण्यापेक्षा त्याच्यामधलं मर्म मग त्याचा काथ्याकूट, मग ठीक आहे, मला ते काही समजून फारसं ते मर्म पटत नाही, मग तुम्हाला पटतंय. असा थोडासा तो त्यातला भाग होतो. म्हणूनही कदाचित सगळ्या गोष्टींची अ, थेट उत्तरं न देता आपल्यावर हे संस्कार करत आहेत, केले जात होते आणि आपल्याला ते पुढे करायला हवेत असं वाटतं. करायला हवं. बरोबर आहे. त्यात पण आणखी काही गोष्टी कशा की भावनेतून आपण जसं बघतो की जसं बरेच जण म्हणतात की नाही तुम्ही किती सगळ्या गोष्टी अगदी सेम सेम दोन्ही गौरींचे साचे, त्यांचे मुखवटे आणि सगळं तुम्ही तशाच्या तशा साड्या नेसवल्यात ना, तरी एक गौर थोडीशी उंचच दिसते. एक गौर हो, थोडी मोठीच असते आणि एक गौर थोडी छोटीच राहते. किंवा बरोबर. हळदी-कुंकवाचं पण म्हटलं जातं, की ज्यावेळेला विसर्जनाच्या आदल्या दिवशी ते गच्च हळदी-कुंकवाचे भरून करंडे ठेवतात, तर त्याच्यावरती बोटं उमटलेली दिसतात वगैरे. हो, हो. असं तर म्हणतात. असं बरोबर आहे. अर्थात आता हा कसं म्हणू आपण, की हा ज्याचा त्याचा एक्सपिरियन्स आहे त्याच्याबद्दल आपण काही कमेंट नाही करू शकत म्हणा. बरोबर. पण त्या अशा गोष्टींमुळे मग काही लोकांना खूप प्रश्न पडतात. पर्टिक्युलर 1-2 गोष्टींच्या ऐवजी पूर्ण परंपरेवरतीच काट मारण्याकडे त्यांचा थोडासा कल जातो, की कल नाही मला असतो. नाहीच पटत यातलं काही. बरोबर आहे. तसं हा न भाग करता या हा भाग गोष्टींचं अगदीच जाणवतो, की हं, लोकांना त्याच्यामधनं म्हणजे हे एकच तुम्ही म्हणलात ते इतकं योग्य, की 10 गोष्टींपैकी एक आपल्याला फारशी पटत नाही. कारण ती आपल्या अनुभवात आलेली नसते. आपण ती पाहिलेली. म्हणजे कुंकवाची बोटं उमटलेली कदाचित तुम्ही पाहिली आहे, पण मी पाहिलेली नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटू शकतं हे काही खरं नाहीये. मग हे सगळं मग महालक्ष्मीच थोतांड आहे असं म्हणणं हा हं. विपर्यास आहे.
मग कदाचित मला बरोबर. ती अनुभूती आली नसेल. आणि हे एक उदाहरण झालं. अशा बऱ्याच गोष्टी असतात. ती अनुभूती मला बऱ्याच पाहिजे आणि ती अनुभूती म्हणजे ते बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, असा आपल्या समाजाचा आता कल झालाय. त्याच्यामुळे ती अनुभूती आली तरच मी मानीन, नाही तर मला काही देवाची गरज नाही असं, किंवा देवाची म्हणण्यापेक्षा या परंपरांची म्हणूया. देवावर विश्वास असलाच पाहिजे असं काही कुठली परंपरा आपली म्हणत नाही. म्हणजे आपण शिकलोय की आपल्याकडे नास्तिक परंपरेला सुद्धा तितकंच महत्व आहे. म्हणजे नास्तिकाचा अर्थ हो, हो. आता वेगळ्याच दिशेला जायला लागलं. तर मला सांगायचं महत्वाचं होतं की तुम्ही विसर्जनाचा आता जो उल्लेख केला, तर विसर्जनाच्याही काही थोड्याफार परंपरा आहेत. म्हणजे खूप वैविध्य नाही दिसत विसर्जनामध्ये. पण गौरींवर अक्षता टाकल्या की त्यांचं विसर्जन होतं असं देशावरची मंडळी मांडतात. आणि त्याचबरोबर मुख्यत्वे ब्राह्मण समाजामध्ये तरी पुनरागमनायच सर्व कामना किंवा इष्टकामना सिद्ध्यर्थम पुनरागमनायच असं म्हणून महालक्ष्म्यांवर किंवा गौरींवर अक्षता टाकल्या की त्यांचं विसर्जन होतं असं आपण मानतो. प्रभू मंडळींमध्ये विसर्जनाच्या दिवशी मी जे सांगितलं की ती पुरुष मंडळी चांदीचे किंवा पितळेचे मुखवटे हातपाय लावून साडी नेसवून ती गौर, तर ती तिसऱ्या दिवशी ते सगळं उतरवलं जातं. आणि त्या तेरड्याच्या गौरीला कागदाचा मुखवटा लावला जातो किंवा कागदाचं असं चित्र लावलं जातं ज्याच्यावर गौरीचा चेहरा असतो. आणि ते त्यांच्याकडच्या गड्याला देतात. तिच्याबरोबर शिदोरी हा एक प्रकार खूप आपल्याला त्याच्यामध्ये वैविध्य दिसतं. काही जणांकडे हो. दही पोह्याची शिदोरी देतात, काही जणांकडे दही भाताची शिदोरी देतात. दही भात हा मुख्यत्वे आपल्याला दिलेला दिसतो सगळ्यांबरोबर. तर पाठाऱ्यांमध्ये, प्रभू लोकांमध्ये आळूच्या पानामध्ये दही भात बांधून देतात. आळूच्या पानात तो बांधून तिची शिदोरी आणि घराच्या म्हणजे पूर्वीच्या काळी घराच्या गड्याकडे ती द्यायची. उतरवलं सगळं की ती तेरड्याची गौर तिची शिदोरी द्यायची. तो जाता जाता समुद्रात तिचं विसर्जन करायचं. पण आता मंडळी गणपती बरोबर तिचं वाजत गाजत समुद्राकाठी नेतात आणि मग तिचं विसर्जन करतात असंही आपल्याला दिसतं. कारण आता गडी माणसं दिवसभर आहे, तो घेऊन जाईल असंच अशी शक्यता असण्याचं जरा कमी झालेलं आहे. त्यामुळे ही प्रथा आता नवीन आलेली असावी. त्यानंतर आदिवासींचं आपण खूप वेगवेगळे प्रकार ऐकतो. तर ह्याचं आपण पाहिलं, चहाचं उदाहरण पाहिलं किंवा आगमनाचं पाहिलं की ती इरल्याखाली झाकून ठेवतात. तसं विसर्जनाच्या दिवशी सुद्धा दह्याची भाकरी केली जाते आदिवासी लोकांमध्ये. दह्याची भाकरी म्हणजे कसं आहे, म्हणजे दही घालून पीठ कालवतात का काय हे मला माहिती नाही. पण दह्याची भाकरी करतात असं ते म्हणतात. आणि दह्याची भाकरीची शिदोरी तिच्याबरोबर देऊन ती शेताच्या बांधावर तिला नेऊन ठेवली जाते. आणि शेताच्या बांधावर ठेवल्यानंतर पाऊस येतो आणि पावसाबरोबर ही निसर्ग देवता जिकडनं आली तशीच ती तिकडे परत जाते, असं ती लोकं समजतात. ओके. अशी एक विसर्जनाची प्रथा आपल्याला दिसते. ओके, ओके. मला एक विचारायचं आहे, की विसर्जनाच्या वेळेला पण काही ना काहीतरी नैवेद्य ठेवलेले असतात. तर त्याच्यामध्ये बरोबर. पण की म्हणजे व्हरायटी दिसते. जसं आता माझ्या माहेरी माझी हं, आजी नेहमी सांगते. 1 मिनिट. ओके. अ, माझ्या माहेरी माझी आजी नेहमी सांगते, की जर का देवी कुठली असेल, तर हं. देवी म्हणजे मंगळागौर असेल, हरताळका असेल किंवा कुठली देवी, तर तिला कोमट दुधामध्ये, ताज्या कोमट दुधामध्ये एखादं सुगंधी फूल जे कुठलं त्या वेळी असेल, तर ते बरं, फूल त्याच्यामध्ये टाकून ठेवायचं बरं. आणि त्या दुधाचा म्हणजे त्या दुधाचं जे विरजण लागतं, लागेल. हं, तर हं. हां, तर तो नैवेद्य देवीला रात्रीच्या ह्याच्यासाठी ठेवायचा. अरे बापरे! बरं. ही एक वेगळी प्रथा आहे. मला ही माहिती नव्हती. आणि माझ्या सासरी माझं सासर विदर्भातलं आहे, तर त्यांच्याकडे हरभऱ्याची जी डाळ असते, तर ती डाळ रात्री भिजवून ठेवतात आणि सकाळी ती ओली हरभऱ्याची डाळ किंवा हरभरे आणि हं. काकडी, तर बरं. ते एकत्र करून त्याचा नैवेद्य विसर्जनासाठी असतो. अच्छा. तर बरं. हां, मला तर विसर्जन म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं म्हणजे आपण वाटली डाळ ज्याला म्हणतो ना, ती हां, विसर्जनामध्ये म्हणजे माझ्या आजोळी असायची. म्हणजे माझ्या आजीच्या माहेरी तर असायचीच. म्हणजे नॉर्मली आपण गणपती विसर्जनाला
वाटली डाळ प्रसाद म्हणून देतो, तर तिच्याकडे गौरी विसर्जनाला सुद्धा वाटली डाळ असायची. हो हो. आणि मी दही पण इथे पोहे वाटली डाळ किंवा पण नाहीये. इथे इथे नुसती डायरेक्ट हा ओली ओली डाळ डाळ. आणि काकडी असं ठेवलेलं असतं. मला ह्याच्या मागे काय धार्मिक महत्व आहे हे माहिती नाही. म्हणजे हा हा अभ्यासाचाच विषय आहे. याच्याबद्दल माहिती अभ्यासाचा मिळवायला विषय आणि पाहिजे. गंमत म्हणजे विदर्भामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता माझ्या सासरी तर तसंच आहे की आपल्या भागामध्ये आपल्याला काकडी चालते उपवासाला, पण बरोबर. त्यांच्याकडे काकडी खाल्लं की उपवास सुटतो. अच्छा. अरे तर बापरे. काकडी चालत नाही. म्हणजे असं ओके. भागाभागाप्रमाणे बऱ्याच म्हणजे नैवेद्य म्हटलं, उपवास म्हटले तरी मला असं वाटतं की त्या एका स्पेशल खाद्य संस्कृतीवर पण आपण रिसर्च करायला पाहिजे. इकडे पण जे जे कोण आहेत आपले सबस्क्रायबर आहेत, तुमच्याकडे काही पद्धती असतील या रिलेटेड आणि मुख्य आजच्या विषयाला धरून पण गौरी पूजनाच्या, तर त्या पण कमेंटमध्ये सांगा. आणि जे कोणी अभ्यासक आपल्या इकडे आता जॉईन झाले तर ते गीतेश सर आणि मी पण त्याचा विचार करेन की आपण या खाद्य संस्कृतीच्या मागे पण म्हणजे ह्या पण काय गोष्टी आहेत आसपास, त्याच्यावरती पण बोलूया जेव्हा कधी आपला अभ्यास होईल त्यावेळेला. नाही म्हणजे आपला हा लाईव्ह ऐकून ज्याला त्याला आपापल्या घरामध्ये आमच्या घरची किंवा आमच्या चुलत घरामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या घरी नसेल, त्यांच्या चुलत्यांकडे, भावाकडे, कुणाकडे तरी गौरी बसत असतील, तर ह्याच्या आवाहन, पूजन, विसर्जनाच्या पद्धती लिहून ठेवण्याची जरी इच्छा झाली किंवा त्यांना असं वाटलं, कारण हे डॉक्युमेंटेशन खूप गरजेचं आहे. म्हणजे ज्यांना ही परंपरा पुढे चालू गरजेचं आहे. ठेवायची आहे त्यांच्यासाठी तर आहेच. पण ज्यांना ही परंपरा पुढे आपल्याला अभ्यासासाठी म्हणून कोणाला द्यायची आहे, असा जर विचार असेल, तर हे लिहून ठेवणं आणि ते गोळा करणं, हे मला अगदीच. महत्वाचं वाटतं. बरोबर. आणि आपल्या इथे ज्या काही आता लाईव्ह होत आहेत, तर आपल्याकडे जे जे अभ्यासक येतात म्हणजे आता परवा मंदार आला होता किंवा आज गीतेश आहेत इथे, तर म्हणजे कारण ही सगळ्यांना गोष्ट कळली पाहिजे जे काही बोललं जातंय ते. त्यामुळे अगदी त्यांच्याकडे असलेल्या माहितीमधलं ना आपण अगदी 0.0%, 0.1 वगैरे इतक्या प्रमाणामध्ये फक्त आज आपण माहिती बघितलीये. याच्यापेक्षा खरंय, खूप खरंय. डिटेल अभ्यास हे लोक करत असतात नेहमी. त्यामुळे जर तुम्हाला अशा काही क्वेरी नाही, पण नाही. असतील तर तुम्ही नक्की नाही, त्यांना म्हणजे आमच्याकडची तुम्ही हे करू आमच्याकडची शकता. माहिती सुद्धा जी आहे, ही सुद्धा खूप कमी आहे. पण मी खूप म्हणलं कमी तसं आहे. ह्या प्रत्येक घरामध्ये काही ना म्हणजे आता आपण लोकांना सगळ्यांना विचारलं आणि त्यांनी त्यांच्या घरामध्ये विचारलं, की आपल्याकडे आवाहनाच्या दिवशी काही वेगळं असतं का? तर 4-5 जण तरी आपल्याला सांगतील, की नाही आमच्याकडे ह्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. आमच्याकडे हे वेगळी. काहीतरी वेगळं करतात. तर हे इतकं बरोबर. वैविध्य आहे आणि मला असं वाटतं हा खरंच म्हणजे हा विषय हा घरगुती आहे किंवा ह्याच्यात फारच क्लिष्टता आहे म्हणून कदाचित त्याचा अभ्यास होत नसावा. पण हा माझ्या दृष्टीने तरी हा खरंच अत्यंत इंटरेस्टिंग विषय आहे आणि ह्याचं डॉक्युमेंटेशन स्वरूपामध्ये म्हणजे व्हायला आवाहनाच्या पाहिजे. पद्धती असं किंवा अगदी मिनिमम विसर्जनाच्या पद्धती ह्याच्यावरही खूप शोध करता येऊ शकतो, माहिती मिळवता येऊ शकते. नक्कीच. नक्कीच. आपण शक्य झालं ना तर गीतेश आपण ना त्याचे गुगल फॉर्म्स बनवूया. म्हणजे जशा चालेल ना. जशा लाईव्ह होत जातील ना, तर अगदीच. त्याच्यातले क्वेश्चन्स बनवून आपण ते स्प्रेड करूयात सो दॅट आपल्या सगळ्यांकडेच एक डॉक्युमेंटेशन तयार होईल की नक्की गोष्टी काय आहेत. कारण आपण प्रत्येकाला पर्सनली तर जाऊन विचारू म्हणजे तेवढी माहिती घेणं शक्य नाहीये. तर बरोबर आपण आहे. अशा मधून जितकं शक्य आहे तेवढं आपण माहिती करून घेऊ. अर्थात जरी आता खूप साध्या सरळ भाषेमध्ये आपल्याला हे लोक एक्सप्लेन करत असले तरी या सगळ्यांची एक दुसरी बाजू सुद्धा मला माहिती आहे जी अतिशय इंटलेक्च्युअल रायटिंग ची पण आहे. आणि मी तर असं म्हणजे मला होप्स आहेत की एक दिवशी आपल्या चॅनलवरती सुद्धा अशाच सगळ्या गोष्टी खूप इंटलेक्च्युअल लेवलच्या पण आणि खूप डिटेलिंगच्या पण गोष्टी आपण बोलू शकू. इथपर्यंत आपल्या लाईव्ह चांगल्या व्हाव्यात असं मी पण म्हणजे आहेत मला होप्स तसे. नक्की, नक्की. खूप खूप ओके. शुभेच्छा तुमच्या चॅनलसाठी आणि खूप सबस्क्रायबर आहेत आणि सगळे तुम्ही म्हणलात तसं की सगळे अभ्यासूच आहेत असं नाही. काही अगदी ज्यांना या विषयाबद्दल फक्त तोंडओळख आहे, पण जास्ती माहिती जाणून घेणारे सुद्धा सबस्क्रायबर आहेत. त्याच्यामुळे आहेत आहेत. छान छान सेशन झालं. मला आवडलं. मजा आली.
हो हो असं आहे. आणि याच्यानंतर पण आम्ही असं म्हणजे माझ्या सबस्क्रायबर तर्फे, कारण आता सगळेजण काही लाईव्ह नसतील कारण गणपती असल्यामुळं प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये कार्यक्रम आणि काही ना काहीतरी सुरू आहेत गोष्टी. तर बरेच जण असे पण आहेत जे नंतर लाईव्ह बघतात रात्री किंवा दुसऱ्या दिवशी लाईव्ह बघणारे पण बरेच लोक आहेत. तर त्या सगळ्यांकडूनच मी पण गीतेश तुम्हाला अगदी रिक्वेस्ट करते की तुम्ही परत परत चॅनलवरती या, तुमच्याकडे असलेली काही माहिती आमच्यासोबत जर तुम्ही शेअर करू शकलात तर आम्हाला खूप आवडेल. नक्कीच. आणि थँक्यू सो मच. आणि हो, या निमित्ताने मला अजून एक सांगायचं आहे. काल मी आठवण करून दिलेलीच आहे, पण बिंबकोश याची लिंक मी या लाईव्हच्या पण खाली शेअर करणार आहे. तर बिंबकोशवरती मंदार देशपांडे आणि गीतेश बेहरे दोघांचं सुद्धा खूप सुंदर ब्लॉग्स तुम्हाला वाचता येतील. आणि अजून पण त्यांची काही डिटेल माहिती, रादर तुम्ही जर ती वाचलीत माहिती तर तुम्हाला या लाईव्ह पण समजून घ्यायला म्हणजे सोप्या होऊ शकतात. आणि जरी जरी आता आपण ऑडिओ व्हिज्युअल मध्ये जास्तीत जास्त काम करत असलो तरी वाचन संस्कृती जपणं सुद्धा आपलं काम आहे. कारण वाचन किंवा एखादा लेखक जितका छान बोलू शकतो त्याच्यापेक्षा खूप उत्तम तो लिहित असतो नेहमी, डिटेलिंग विचार करून. त्यामुळे जरी ही माहिती तुम्ही इथे ऐकली तरी सुद्धा बिंबकोशवरती जाऊन त्यांचं काय म्हणणं आहे वेगवेगळ्या विषयांबद्दलचं ते तुम्ही नक्की वाचन करा त्याचं. मी तर वाचतच असते नेहमी. मी आहेच, मी सबस्क्राईब केलेलंच आहे त्यांना तिथे. ओके. येस, थँक्यू सो मच गीतेश. खूप धन्यवाद नेहा. चालेल. अच्छा. ओके. येस. बाय बाय. बाय.